chief guest today, Sri D.V. Lakshmanarayana, the Additional Director of Police, Maharashtra. Please give him a big hand. Today's topic is on preventive healthcare and medicines, and we are fortunate to have a brilliant speaker today who will speak in Marathi, Hindi and mix of English. So please welcome Dr. Gavde. I like President of PTRA, Sri Rona, to present them today. So now, without wasting much time, I would like to request Dr. Gavde to start the session. Thank you. नमस्कार. वसंतराव आशा क्लबचे सगळे मेंबर्स, पीटीआरचे सगळे पदाधिकारी, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. सर्वेश्वर आयुर्वेद अकॅडमीच्या मार्फत आपण हा पहिला असे 12 सेशन्स लेक्चरचे आहेत. त्याचा पहिला उपक्रम औषधाला नाही म्हणायला शिका, से नो टू मेडिसिन्स. जे म्हणाल की डॉक्टर स्वतः म्हणतात से नो टू मेडिसिन्स, पण याच्या मागचे काही लॉजिक्स मी तुम्हाला लावून देणार आहे. आणि त्यानुसार आजचा विषय जो आहे तो सगळ्या सिस्टीमला इन्क्लूड करून घेतलेला आहे. पुढचे सिस्टीमचे मी प्रत्येक आजारानुसार घेईन, जेणेकरून तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल आणि पुढचे पण सेशन्स आपले चांगल्या पद्धतीने होऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाचा विषय से नो टू मेडिसिन्स. याच्यामध्ये आयुर्वेदाने ज्या काही गोष्टी आज तुम्हाला मी आज शेअर करणार त्या आयुर्वेदिक दिनचर्या ऋतुचर्या या बेसवर सुरू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाने जे काही सूत्र सांगितलेले आहे, स्वस्थ स्वास्थ्यरक्षण आतुरस्य विकार परिमोक्षण. स्वस्थ माणसाला आधी स्वस्थ ठेवा आणि त्यानंतर त्याला जर आजारपण कोणते आले असतील तर मग त्यासाठीची उपचार किंवा ट्रीटमेंटची व्यवस्था तुम्ही करू शकता. आता जरा चुकीचं झालेलं आहे. स्वस्थ स्वास्थ्यरक्षण हा विषय थोडा मागे पडलेला आहे, कारण आपण थोडं विज्ञानवादी झालोय, मोबाईल सारखे थोडं स्मार्ट व्हायला लागलो. त्यामुळे जे स्वास्थ्यरक्षण आहे हे आपण कुठेतरी विसरायला लागलो. जे जिभेला चांगलं लागतंय, जे आजूबाजूला चांगलं दिसतंय त्या गोष्टी ग्रहण करायच्या आणि पुढे जायचं, असा एक अलिखित नियम आपण सगळ्यांनी अडॉप्ट करून घेतलेला आहे. आपण आता सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया, तो म्हणजे जनरल रुटीन दिनचर्येमध्ये येणारे किंवा लाईफस्टाईलमध्ये येणारे आजारपण, मणक्यांचे सांध्यांचे आजारपण, एजिंग फॅक्टर, विस्मरण, अल्झायमर्स, सिरियस रिझन काय म्हणून मी थोडा अल्झायमर्सवरून विषय घेतो, पोटाच्या तक्रारी आणि नंतर ज्या काही विकार जनरल डिसीजमध्ये येतात, हृदय विकार, डायबिटीज, त्याच्यावर सुद्धा. सगळ्यात पहिला विषय आपण घेऊया हाडांच्या संदर्भामध्ये किंवा बोन डेन्सिटी, ऑस्टिओपोरोसिस, मणक्यांचे त्रास, लेग्स या पद्धतीने. बरेचसे डान्सचे क्लासचे मुली पण इथं आहेत, तर त्यांच्या हिशोबाने पण हा विषय का महत्त्वाचा आहे तेही सांगून देतो. सरांनी म्हणजे तुम्हाला सरांचे कौतुक करावं लागेल की कोणतेही विषय घेत असताना फक्त एक टार्गेट ग्रुप ठेवतो सगळ्यांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कसं उपयोगी करायचा याचा विषय करून ते सगळ्या गोष्टी कंडक्ट करत असतात. तर आयुर्वेदाने पहिला नियम सांगितलेला आहे दिनचर्येमधला, तो म्हणजे अभ्यंगम आचरित नित्यम. अभ्यंग रोज करावं. आता तुमच्यापैकी किती जणांनी असा नियम लावून घेतलेला आहे, किती जण असं आहे त्यांनी एखाद्याने तरी आठवण करा की मी रोज अभ्यंग करतो. कोणते मेडिकेटेड ऑइल असू दे किंवा दारू वापरते असू दे. अजून एखादा हात वर झाला नाही, एक काही हरकत नाही, अभिनंदन तुमचं. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे अभ्यंगम आचरण नित्यम. त्याची फलश्रुती देताना काल्पसूत्र सांगितले, त्याचं फलश्रुती म्हणजे त्याचे उपयोग असे: अभ्यंगम आचरण नित्यम स जरा श्रम वाद. स जरा श्रम आणि वाद. जरा म्हणजे वार्धक्य येणार नाही, श्रम म्हणजे थकवा होणार नाही, आणि वात म्हणजे वाताचे जे आजारपण आहेत ना त्यापासून आपण लांब राहू शकतो. त्यामुळं अभ्यंगम आचरण नित्यम त्याची फलश्रुती म्हणजे त्याचे फायदे असे होतात की सहजरा श्रम म्हणजे वार्धक्य, ज्यासाठी आपण नेहमी टाळत असतो. वार्धक्य एजिंग फॅक्टर कोणाला नको असतो. आपल्याला चूक करून करण्याची सवय आहे किंवा आवड आहे, त्यासाठी आपण पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करत राहतो. पण मग आता अभ्यंगाचा नियम आपण कधी लावलाय का? संस्कृतीनुसार दिवाळीच्या 4 दिवसामध्ये तरी कमीत कमी अभ्यंग करावं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो आंघोळचा दिवस आहे त्यानुसार त्यात आपण पहिला दिवस मारून उठून पाठावर बसलेलो असतो आणि दुसरा आणि तिसरा दिवस तर थांबून होता. आपल्याला नौकऱ्याच्या सकाळच्या फेरीमध्ये जायचं असतं किंवा मग पाहुणे आलेले असतात किंवा मग फराळ झालेला असतो. त्यामुळे अभ्यंग तसंच राहतं. साधं उदाहरण देतो तुम्हाला अभ्यंगाच्या महत्वाचं. आपल्याकडे प्रत्येकाकडे एक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असते. नवीन जी गाडी घेतो त्याच्यासोबत जे पासबुक येतं त्याच्या मागे सर्व्हिसिंग कधी किती दिवसानंतर किंवा वापरली जरी नाही तरी पर्टिक्युलर किती काळानंतर आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे की आपण फ्री सर्व्हिसिंग असली की ती डेट टू डेट जातो.
अगदी पहिल्या दिवशीच त्या सर्व्हिसिंग सेंटरला उभे राहतो. जेव्हा पेड सर्व्हिसेस येतात तेव्हा 1-2 महिना लेट झालं तरी चालेल, पण सर्व्हिसिंग मात्र करायचं. मग हा विचार आपण स्वतःबद्दल कधी केलाय का? आईने लहानपणी टाळूवर तेल लावलं होतं, मावशीने अंगाला तेल लावलं होतं, चावला मसाज करून घेतली होती, त्यानंतर आपण कधी स्वतःला तेल लावलं? आपण नेहमी सुद्धा सामनाचा विचार केला. त्यामुळे आता अपंग माझ्यात निघतो, अपंग माझ्यात निघतो. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर तुम्ही सांगितलं अपंग रोज करायला पाहिजे, पण आता आमच्या कामाचा काय कसं आहे की आम्हाला रोज जमत नाही. माझं असं म्हणणं आहे मला रोज जमत नाही ना, ऍटलीस्ट अल्टरनेट डे आम्हाला एवढंच नाही जमणार साहेब. आम्हाला ना सोमवार ते शनिवार खूप घाई असते. आम्ही म्हणजे अल्टरनेट डे नाही जमत, आठवड्यातून 2 तास तो म्हणाल थोडा विचार करू. पण मग तुम्ही एक नियम लावायचे की आठवड्यात एकदा मात्र कंपल्सरी. असा रविवारचा दिवस आहे पण हप्ताचा दिवस ठेवूयात आपण, किंवा शनिवारचा दिवस आहे पण हप्ताचा दिवस ठेवूयात की स्वतःला तेल लावलंच पाहिजे. आता याच्यामध्ये मेडिकल व्हॅल्युएशन देणार नाही मी अमुक कंपनीचं अमुक केलंच प्रत्येकाने लावायला पाहिजे. मी आता हे कॉमनली सगळ्यांसाठी का सांगतो, हे 1 दिवसाच्या बाळापासून 99 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना नियम लागू होते. ते म्हणजे साधं खोबरेल तेल 12 महिने. कोणत्या डॉक्टरांनी कोणतं आयुर्वेद गोष्ट सांगितलं असेल तर त्यांच्या सगळ्यांनुसार ते घ्यावं. पण मला शंका येते, कारण मी ह्या अशा गोष्टी सांगणारे ज्या तुम्हाला इझिली अवेलेबल होतील, कुठेही गेलं तर तुम्हाला मिळू शकेल आणि तो दिनक्रम जो तुमचा आहे तो चुकणार नाही. जसं तेल वापरतात, काही जण मोहरी तेल वापरतात, त्याच्यावर प्रश्नचिन्ह करणार नाही, पण त्याचे नियम आहेत. तेल हे वजन वाढवू पण शकतो, वजन कमी करू शकतो. तेल हे नेहमी कोमट करून मग वापरायला हवं. तेल कोमट करत असताना कधी ते गॅसवर भरून कोमट करू नये, ते जळतं आणि त्याचा गरम पास होतो. त्यामुळे गरम पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवायची मदत ते गरम करायचं. आता एवढे जर त्याचे नियम असतील तर मग आपण रोज कंटाळा जातो, कारण जिथे जिथे नियम आहेत ना तिथे तिथे आपण बायपास करतो. आता कमिशनर साहेबांना माहिती आहे बायपास कुठं कुठं होतो आणि सामान्य माणूस कुठं कुठं चुकतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी आज त्यांना पण इथं बसवले, तुम्ही आता बायपास करायचं नाही, कारण इथं तेच बसतोय स्वतः. त्यामुळे असे नियम लावून घ्या जे आपण इझिली घरी असोत नसोत, कुठं बाहेर गेलेलो असो, आउटिंगला गेलेलो असो, आपण सहज कुठे खोबरेल तेल आपल्या सोबत असू शकतो किंवा मिळू शकतं. साधं खोबरेल तेल याचे गुणधर्म असे आहेत की या खोबरेल तेलाच्या अभ्यंगानंतर जसं मी मागे सांगितलं अभ्यंगाचे फायदे श्रम, वाढ आणि वार्धक्य याच्यापासून जसं लांब येतं ना, थोड्या वेळात तुम्ही बघा बऱ्याच जणांना आता इथं बसण्याची व्यवस्था आहे म्हणून ठीक आहे, पण मांडी घातल्यानंतर 15 मिनिटानंतर होणारी आपल्या शरीराची अवस्था बघा. पायाला मुंग्या येतात, आपण बसू शकत नाही, पाय लांब करावा लागतो, आपण बसू शकत नाही, कमरेमध्ये वेदना यायला लागल्यात, आपण बसू शकत नाही कारण पाय भरून आलेली. बऱ्याचदा मी असं काही लोक आध्यात्मिक मार्गातले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी असं बघतो की जातात ते कुठं ना कुठं बैठकीला जातात किंवा उपासनेला जातात किंवा घरी काहीतरी पारायणाची प्रक्रिया असते, पण या पारायणामध्ये ना त्यांचा अर्ध लक्ष त्या गुडघ्यांकडे असते. हात उठतो का, मांडी बदलायची का, पाय सरळ करायचा का. तर माझं असं म्हणणं आहे जसं अभ्यंग आपल्याला रोज करायचं नाही, याच्यातलं आणखी दुसरं उदाहरण देतो. ही जी लहान मुलं आता डान्स अकॅडमीमध्ये आलेली आहेत त्यांचे जे टीचर्स असतील ना यांना सुरुवातीचे पहिला महिना फार अवघड जातो प्रत्येक नोट किंवा प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे हाताची मुवमेंट कशी करायची, कमरेची मुवमेंट कशी करायची, पायाची किंवा गुडघ्याच्या खालच्या भागाची मुवमेंट कशी करायची. कारण आठवडा आपण यांच्यामध्ये जर तेलाचा वापरच केलेला नसेल तर त्या मसलमधला स्टिफनेस जाणार की राहणार. मसलमधला स्टिफनेस एवढा वाटतो की त्याच्या मुवमेंट ज्या आहेत त्या नॉर्मली होतच नाही. त्यामुळं अभ्यंग लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच करायला हवं. जसं मी गाडीचं उदाहरण दिलं तसं दुसरं आणखी एक उदाहरण देतो मी तुम्हाला, ते आणखी लवकर लक्षात येईल. अभ्यंग आणि गरम पाण्याने आंघोळ साधारण 23 सेकंदामध्ये पूर्ण शरीराला तेल लावून होतं. मला कोणत्याही प्रकारचा मसाज इथं अपेक्षित नाहीये. बाळाचं जे होतं ते लहानपणी झालं, याच्यानंतर ते बाळाचं येणार नाही आता आपल्याला. जसं ते लहान मुलाला आंघोळ करतो आपण ते किती आक्रोश करत असते, पण आमचं कौतुक असतं की आमच्या बाबूला आंघोळ केले की 2 तास झोपतो. तो 2 तास त्या तेलामुळे झोपत नाही. त्याने आंघोळ करत असताना आपण जे त्याच्यावर मसाज आणि मर्दन केले ना, कोणती गोष्ट सुखावं असावी तर ते आपल्याला आल्हाददायक वाटते. पण ते मसाज करत असताना तो बिचारा छोटासा जीव 2 पायामध्ये टाकलेला असतो, वरून रगडलेला असतो, आक्रोश असतो त्याचा, खरंच आक्रोश असतो. पण आपण त्याच्याकडे बघत नाही. घाल पाणी, लाव तेल, सोळ इकडून, हे हात इकडचा उजवीचा डावीकडे, डावीचा उजवीकडे, पाय डोक्याकडे, डोकं पायाकडे, सगळं काही थोडं सांगितलं असतं त्याला. लिटरली म्हणजे तुम्ही बघितलं तसं तुमच्या समोर त्याचं पिक्चर आलं असेल. आपल्या घरामध्ये लहान मुलांना कसं त्यांनी तेलामधून काढले आणि नंतर तो रडत असतो. जसं आपण त्याला रॅप करतो ना लगेच झोपतो. आपण बोलतो आमचा बाबू 2 तास झोपला. अहो एवढं श्रम झाल्यानंतर तो झोपणार नाही तर काय करणार आहे. तर माझं असं म्हणणं कोणती गोष्ट सुखावं असावी
त्यामुळे अभ्यंगाचे 3 प्रकार केले, अभ्यंग, संवाहन आणि मर्दन. अभ्यंग म्हणजे काय, जसं आपण कोणत्याही प्रकारची फेस क्रीम किंवा फेस पावडर लावतो ना त्या पद्धतीने, फक्त लावणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं प्रेशर देऊ नका. दुसरं संवाहन, संवाहनामध्ये ना फक्त तळ हाताचं प्रेशर आलं पाहिजे. तसा मोठा भाग आहे, पोटाचा आहे, पायाचा आहे, गुडघ्याचा आहे, हाताचा आर्म्स, 4 आर्म्स आहेत, या ठिकाणी तुम्हाला फक्त तळव्याचं प्रेशर देणं अपेक्षित आहे. आणि मर्दन म्हणजे यांना कोल्हापूरमध्ये जाऊन टांगे वगैरे करायचं, त्यांनी मर्दन करावं. मर्दनामध्ये अपेक्षा नसते की इथं कसं लावायचे, अपेक्षा असते की फक्त त्याला रगडायचे. त्यामुळे आपल्याला त्या मर्दनापर्यंत नाही द्यायचं, आपण अभ्यंगापर्यंतच आहोत. त्यामुळे जसं फेस क्रीम लावतो, फेस पावडर लावतो, त्या पद्धतीने नखशिखांत हे तेल लावलं गेलं पाहिजे. बरं, हे लावल्यानंतर बरेच जणांचे प्रश्न, डॉक्टर हे जिरवायचं का, मुरवायचं का, किती वेळ ठेवायचं, रात्री लावलं तर काय होईल? रात्री लावल्यानंतर बाकीच्यांचे फोन मला येतात, डॉक्टर कोणत्या आले होते त्या लेक्चरला, आमच्या सगळ्याच्या आधीन बेडशीटा खराब केल्या, घरामध्ये सगळा तेलाचा वास यायला लागलेला आहे. सासूबाई कुठेतरी जातात, सासरे कुठे जातात, डॉक्टर सांगतात आणि आम्हाला काम होतं, मशीनमध्ये लिहिलं की हाताने घासायला लागतं. ओके, तर असा प्रश्न पडण्याच्या ऐवजी ना हे खोबरेल तेल बकेट भरेसतोवर जेवढं पाणी भरायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळामध्ये अंगाला लावा, बकेट भरली, आंघोळ करा, साबण लावा आणि स्वच्छ करा. म्हणजे बाहेर कोणाला कळणार नाही सासूबाईंनी सासऱ्याने नेमकं लावले का. इतकं साधारण सोपं बनेल. शरीर फार स्वार्थी आहे, जे आवश्यक आहे ते फार पटकन खेचून घेतो. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे, तुम्ही पहिला प्रयोग उद्यापासून करून बघा. तेल लावल्यानंतर विदिन 20 सेकंड पूर्ण स्किन कोरडी होते. जर तुम्हाला अभ्यंगाची रेग्युलर सवय नसेल तर. कोरडी होती म्हणजे काय, एवढा ड्रायनेस तुमच्या स्किन मध्ये आहे की त्याला आणखी हवं आहे. त्यामुळे साधं खोबरेल तेल, त्या खोबरेल तेलाच्या बाबतीत थोडे प्रश्नचिन्ह आहे, बऱ्याचदा त्यामध्ये पॅराफिन थोडं मिक्स यायला लागले असतात. तर त्यामुळं तुमच्या माहितीमध्ये जर कुठं चांगलं खोबरेल तेल मिळत असेल, तुम्ही जे खाण्यामध्ये वापरत असाल अशी तेल वापरली तरी चालतील खोबरेल तेलाच्या बाबतीनंतर. किंवा अलिबागला आपण बऱ्याच जातो, ते किल्ल्यावर कोणी जात नाही, फक्त आपण बघतो सोमई कुठे चांगले भेटते, आपले कुठे चांगले भेटते, एवढाच आपला नियम असतो अलिबागला जाण्याचा. तर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या समोर खोबरेल तेल काढून मिळतं. अलिबागला गेल्यानंतर सासवड म्हणून छोटंसं गाव आहे किंवा सासवडचा जो एक बायपास आहे त्या ठिकाणी रोडवरच तो आपल्याला खोबरेल तेल आपल्या समोर काढून मिळतो. मग इथं कुठे पॅराफिनची मिक्सिंग होत नाही. म्हणजे हे ठिकाण यासाठी सांगितलं की आता जरा सुट्याचे दिवस आहे, काही दिवसांतर तुमची पावलं तिकडे जातील, जरा बघायचं आपल्या हेल्थच्या हिशोबाने आपण नेहमी आपले डोळे उघडे ठेवायचे. आता आपल्याला काय चांगलं आहे तेवढं घ्यायचं. किल्ला आता पडलाय तिथपर्यंत चालतही जाते, बघतीत बसून जातो आपण. ओके, अलिबागला गेल्यानंतर तिथं पाणी असेल पाणी नसेल हा प्रश्न येतो. त्यापेक्षा आपल्याला काय आवश्यक आहे, आपल्याला काय चांगलं घेता येईल प्रत्येक ठिकाणावर ही गोष्ट आपण घ्यावी. या हिशोबाने साधं खोबरेल तेल, आबालवृद्ध, नखशिखांत आणि 23 सेकंद हा एकच नियम. हा नियम लावल्यानंतर होणारे फायदे, जे मागे डान्स करणारे आहेत ना त्यांच्यामध्ये फार चांगली लवचिकता येईल. दुसरे, तुम्ही जे बसलेले आहेत ना तुमच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस हा शब्द तुमच्या आयुष्यात कधी येणार नाही. बऱ्याचदा आमच्यासारख्या डॉक्टरकडे कधी गेलो ना कधी एक्सरे काढा, आमचा ऑर्थोपेडिक नेहमी सांगतो हार्ट अटॅक सुरू झाली. अरे बाबा सगळं तो चांगलं खातोय, चांगल्या ठिकाणी राहतोय, मग हार्ट अटॅक सोडणे आमची कारण काय? त्याच्या मागचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी. बऱ्याचदा तुमच्यापैकी काही जण हाडांशी संबंधित विषय आहे म्हणून मी ते व्हिटॅमिन डी लगेच सांगून देतो. व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी बऱ्याचदा आमच्याकडे असे प्रश्न येऊन येतात, फक्त सारखी चक्कर येते, अगदी एक्सरे पासून MRI पर्यंत सगळं नॉर्मल आहे, ब्रेन मॅपिंग सुद्धा झाले तरी चक्कर येते. चक्कर कधी येते ते पण सांगून देतो. खूप बदलताना झोपेतून उठल्यानंतर किंवा एकदम मागे वेळ झाला त्यामुळे चक्कर यायला लागते. जर हे वय 20च्या खाली असेल तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता म्हणून चक्कर येते. पण हे वय जर 40च्या पुढे असेल, असा पेशंट जो 40च्या पुढे आहे आणि त्याला जे सिम्पटम येत असतील ना तर 101% व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी. आणि दुर्दैवाने आपण अशा प्रदेशामध्ये राहतो की ज्या ठिकाणी 4 महिने आपल्याला सूर्यप्रकाश अजिबात भेटत नाही. बरं, जे उरलेले 8 महिने आहे त्यामध्ये सूर्यप्रकाशाची गती कशी असते आणि आपण कुठं असतो हे एक लक्षात घ्यायचं. किती जण आहेत की सकाळच्या पोळ्या उन्हामध्ये कमीत कमी 20 मिनिटं तरी घालतो, बाकीच्यांना पण घेऊन जायचं. दुसरा महत्वाचा, बऱ्याचदा कसं होतं यावेळेस कुठं असतो सकाळचं पोळं मी का सांगतोय, दिस इज द रिच सोर्स फॉर व्हिटॅमिन डी. दुसरे पण सोर्सेस आहे, आम्ही कॅल्शियमच्या व्हिटॅमिन डी चे तुम्हाला सॅचेट पण देऊ शकतो किंवा आठवड्याची गोळी पण देऊ शकतो. पण हे जे आर्टिफिशियल व्हिटॅमिन डी आहे ना ते ऍसिमिलेट होण्याला शरीरामध्ये फार त्रासदायक आहे. त्याचा जर डोस चुकून जरी जास्त किंवा कमी झाला तर ते टॉक्सिसिटी वाढवू शकतं आपल्या किडनीच्या हिशोबाने. त्यामुळे माझं असं म्हणजे जे निसर्गाने ते भरभरून दिलेले आहे ते आपण का नाही घ्यावं. त्यामुळे आता उद्यापासून सकाळच्या वेळेमध्ये किचनमध्ये काही ऊन येत नसेल तरी चालेल मला, तुमच्या गॅलरीमध्ये येत असेल तरी चालेल मला, कमीत कमी आठवड्यातून एकदा फक्त 10 मिनिटं. यासाठी काही एक्सपोज व्हायची गरज नाही, फक्त चेहऱ्याने हाताला भेटलं तरी चालेल.
उगाच ते युरोपियन इथे येऊन कुठे ना कुठे बसलेले असतात. कारण की आपल्या घरामध्ये आपल्याला भेटत होतं तर आपण ते तरी घ्यावं, हो की नाही. आतापर्यंत आपली वेळ कशी गेली, सकाळची वेळ तुम्हाला सांगतो. इकडचा वर्ग जो आहे तो सारखा किचनमध्ये राबता, त्यांच्या मागे उरत असतो. सुनबाईंना जायचंय त्यांचा डबा, आपणला जायचंय त्यांचा डबा, नंतर नातू किंवा नात तिला शाळेत पोहोचवायचे त्यामुळे तिची मुलं. आणि इकडचा वर्ग जेव्हा कामावर होते तेव्हा एक तर रिक्षाच्या लाईनमध्ये, नाही तर लोकलमध्ये, AC गाडीमध्ये, नाही तर AC ऑफिसमध्ये. आपण सनलाईटला एक्सपोज व्हायचंच विसरलो. आणि सुट्टी असेल तर सगळे विचारायला. रविवारचा दिवस डॉक्टर 8 वाजल्याशिवाय आम्हाला उठवायचंच नाही. नाहीतर त्यासाठी मी आमची डोंबिवली कल्याणची उपयोगी सकाळी 6 वाजता ठेवलेली. रविवारची उपयोगी सकाळी 6, नवे पेशंट फक्त 6 वाजताच तपासतात. मग ते येतात बरोबर 6 वाजता. कारण मग त्यानंतर भेटतच नाही. नवीन पेशंट 6 वाजल्याशिवाय घ्यायचंच नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे जे नैसर्गिकरित्या भेटतंय ना ते आपण घ्या. म्हणजे मग माझा जो मोठा ICL टू मेडिसिन, माझ्या संस्थेचं कामच माझं असं आहे की औषधांवरची डिपेंडन्सी कुठे घालवा. मिळते म्हणून त्या पद्धतीने, म्हणजे मी काय ठरवायला कोणी डॉक्टर लिहून देईल तुम्हाला विटामिन डी, पण जे तुम्हाला फक्त 10 मिनिटं आठवड्यातून एकदाच उभं राहायचं असं की तुम्हाला रोज उभं राहायचं. वन्स म्हणजे एकदा जरी तुम्ही आठवड्यातून एकदा 10 मिनिटं जरी उभे राहिले ना, तुमचा 300 मिलीग्राम विटॅमिन डीचा डोस कम्प्लीट होतो. आणि विटॅमिन डीचा दुसरा दुष्परिणाम तुम्हाला सांगून देतो, ते जर आपल्यामध्ये कमतरता असेल ना आपल्याला विस्मरण फार लवकर होतं. आपल्याला वाटतं विटॅमिन डी फक्त कॅल्शियमसाठीच आहे किंवा बोनसाठीच आहे. हे आपल्या मेंदूचं फार चांगलं आणि उत्तम प्रकारचं अँटीऑक्सिडंट विटॅमिन डी आहे. त्यामुळं शॉर्ट टर्म मेमरी लॉस, मी अल्झायमर पर्यंत गेलो नाही. अल्झायमरचा शिक्का कोणी लावून देऊ नये, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म मेमरी लॉस. शॉर्ट टर्म मेमरी लॉस असा असतो, काल मी पासबुक आणून ठेवले पण मला आठवत नाहीये. काल जे रिझर्वेशनचे तिकीट आणून ठेवले पण माहीत नाहीये कुठे ठेवले. लॉक लावून आलोय खाली जिन्याने किंवा लिफ्टने खाली आल्यानंतर लक्षात अरे लॉक लावले की नाही, आपण परत जाऊन ते क्रॉस चेक करतो. त्यांची भाजी सगळी झाली असते ह्या वर्गाची, भाजी बनवून झाली असते नंतर लक्षात मीठ घातले की नाही, आपण परत ते तापून बघतो मीठ घातले की. त्याला म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस. आपल्या लग्नात कोण पसंत असतं ते सगळं आठवतं, अगदी पहिल्या अक्षरेपासून शेवटच्या मंगलाष्टकापर्यंत ते सगळं आठवतं. त्यामुळे याला मी अल्झायमर म्हणणार नाही, हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे. आणि हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे हमखास बऱ्याचशा 30च्या पुढच्या व्यक्तींमध्येही यायला लागले. 30च्या पुढचे मी काम म्हणायला लागलो कारण हा वर्ग जो आहे ना हा मोबाईल सारखा स्मार्ट व्हायला लागलेला आहे. हा रात्री काम करतो दिवसात होतो. मग तो BPO मधला असू दे, कॉल सेंटर मधला असू दे किंवा IT कंपनी मधला कोणताही असतो. त्यामुळे आजकाल तर अशी सिस्टीम पण झालेली वर्क फ्रॉम होम. घरी बसून तुमचे क्लायंट आमचे तुम्हाला सांगतील तेवढं काम करायचं, प्रोजेक्ट घ्यायचा, 3 महिन्यामध्ये तुम्हाला एवढी अमाऊंट मिळेल, कुठेही जाऊ नका, घरी बसून काम करा. किती आपण निसर्गाच्या विरुद्ध वागायला लागलो. ओके, म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या काही गोष्टींची आपल्याला उपजत सवय आहे त्या सवयी तरी ऍडजस्ट ठेवा. त्यामुळे विटॅमिन डी आणि सूर्यप्रकाश याचं जे गणित आहे ते मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं. त्यामुळे 10 मिनिटं सकाळचे कोवळे होऊन, नाही एक्झाममध्ये फोन आला होता आम्हाला आणि कोणाची मला सवय लागली की माझा पर्सनल नंबर सगळ्यांना देतो, कारण कोणाच्या शंका असतील त्या असिस्टंटने सॉल्व्ह करण्यापेक्षा मीच सांगितलेलं कधी बरं असं मला वाटतं. माझ्या एकदा फोन आला, डॉक्टर तुम्ही सांगितलं होतं विटॅमिन डी साठी 10 मिनिटं उभं राहायचं, आता 10 मिनिटं होत आली, पण मला हलकी चक्कर यायची, आता मी काय करू. त्यावेळेस वेळ होती 8:15ची. आणि मी म्हटलं तुम्ही कुठे आहे, नाही मी नागपुरात आहे. म्हटलं नागपुरात आहे, तुम्ही बाजून निघाला आता या खाली. त्यामुळे आपण कुठं आहोत, किती ऊन आहे, कसं आहे याचं पण थोडं भान ठेवायचं. तर माझं असं म्हणणं आहे या प्रदेशामध्ये आपण राहतोय ना, म्हणजे मुंबई किंवा कोकण या भागामध्ये 8:30 8:15 पुष्कळ झालं, पण तिकडे जर उस्मानाबाद, नागपूर, अकोला इकडे गेलात ना 7च्या नंतर बाहेर पडायचं नाही. तिथे असे मोठे डेझर्ट कुठं येतात त्या तुम्हाला बसायचं निवांत, रिमोट घ्यायचं आणि बघायचं कोणाचा खेळ कसा चाललाय, कोणाला काय म्हणायचंय, किती सांगायचंय ते पण बघायचं. ठीक आहे. आता याच्या पुढचा भाग येतो तो म्हणजे पोटाच्या संदर्भात आणि छातीच्या संदर्भात. बऱ्याचदा बालदम्याच्या नावाखाली ना बरीचशी औषधी किंवा बरेचसे पंप आपल्याला कायमस्वरूपी पुसले जातात. कायमस्वरूपी याच्या मागचं असं कारण का, आपण ते भीतीने तरी सोडतच नाही. एकदा आपले कपडे घेऊन जायचे विसरू आपण कुठे बाहेर जाताना, पण तो पंप मात्र जवळ असतो नाही. आणि त्या पंपचा मला दोष द्यायचा नाही, पण माझं असं म्हणणं आहे त्या पंपाची डिपेंडन्सी का वाढवायची. माझं बालदम असू दे, सर्दी खोकला झालं की आमच्या बाबाला लगेच नेबुलायझर लागतो, आपण वाफ घ्यायला जातो. बरेच जण म्हणतात डॉक्टर ती वाफ घ्यावं त्याने फार बरं वाटतं आम्हाला किंवा त्या मुलाला पण बरं वाटतं. पण माझं असं म्हणणं आहे आपण जर आपल्या फुफ्फुसांची, आपल्या लंग्सची कॅपॅसिटी वाढवली तर काय हरकत आहे. किती जण इथं दीर्घ श्वसन काय डीप ब्रीथिंग करतात. ऑक्सिजन टेकिंग कॅपॅसिटी आपल्या लंग्सची जर नॉर्मल नसेल, आपण इन जनरल जर आपण सर्वे केला ना तर त्यामध्ये आपण फक्त 60% लंग्स आपले वापरतो. आता जसं मी रेडियस असं डोस किंवा रेडियस असं
थोडीशी वेळ सांगता माझ्या लक्षात नाही आलं तुमचं. आता जे समजा पंप घेतो त्याला डोस किंवा रेडिएस असं म्हणतात. हा, डोस किंवा रेडिएसच म्हणतात. पण बऱ्याचदा डॉक्टरांनी काय सांगितलं असतं, तुम्हाला असा दम्याचा अटॅक आला की म्हणजे डेरिफायटिन असू शकतो किंवा डेरिफायटिनचे बाय प्रोडक्ट कोणते असू शकतात की ज्यामध्ये कॅप्सूल डॅमेज असते किंवा एक लिक्विड औषध असते आणि त्याचे 2 पंपचे स्ट्रोक घेतले की आपले डायलेशन्स वाढतात फुफ्फुसांचे डायलेशन्स वाढायला लागते. हा प्रश्न नंतर घेणार आहे. ठीक आहे. डायलेशन्स वाढतात आणि फुफ्फुसाची ऑक्सिजन टेकिंग कॅपॅसिटी वाढते आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं आणि आपला दम कमी होऊन जातो. तर माझं असं म्हणणं आहे, डीप ब्रिथिंग केलं ना, जसं आता मी तुमच्याशी बोलतोय तर माझं जे ब्रिथिंग ऍक्टिव्हिटी जे आहे ते माझ्या स्पीचनुसार चालले. आपण जर डीप ब्रिथिंग केलं नाही तर आपण इन जनरल फक्त 60% लंग्स वापरतो, 40% लंग्स तसेच इनॅक्टिव्ह ठेवतो. जिना चढताना दम लागणं, धावताना दम लागणं ही गोष्ट अपेक्षित आहे. पण जिना चढल्यानंतर बसावं लागणं, बोलताना दम लागणं हे जर असेल तर मग आपल्याला थोडं अलर्ट होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे दीर्घ श्वसन किंवा ओंकार किंवा डीप ब्रिथिंग. आणि किती करायचे, दिवसभरामध्ये 5 किंवा 6 स्ट्रोक म्हणजे 6 वेळा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. कोणीतरी 5:30 वाजता उठून टीव्हीवर दाखवतो आणि 1-1.5 तास करतो म्हणून आपण 1.5 तास करायचं असं काही नाही. हे रामदेवांचं उदाहरण सांगतो. बरेच जण आम्हाला हे सांगा, आम्ही डॉक्टर रामदेवांची फार सगळं फॉलो करतो. 10:30 वाजेपर्यंत आमचं काम नसतं. पण एक्झॉस्ट व्हायचं नाही, हे एक्झॉस्ट होऊ नये, अतिरेक झालं. सकाळी 5:30 ते सकाळी 7:30 आपण फक्त दीर्घ श्वसन किती स्ट्रोक केले, 150. आपण ना मोजून श्वास घेऊन आलेलो आहे. जर कोणी अध्यात्म मार्गात येत असेल तर श्वास फार मोजून दिलेले आपल्याला. तेवढे मोजून श्वास आपण व्यवस्थित वापरले म्हणून की ध्यान, धारणा, समाधी हा योग क्रम आलेला आहे. यम नियम आणि पतंजलीने सांगितल्यानुसार आपण योगावरच एवढा गेलो, एक्झॉस्ट झालो तर आपला यम नियम नंतर ध्यान आणि धारणा तर लांबच राहील. तिथून आपले श्वास थोडे कमी व्हायला लागते. म्हणून ते समाधी अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे की आपला श्वास हा 12 अंगुली यायला पाहिजे म्हणजे दीर्घ श्वसनामध्ये. आणि त्यामुळे आपण आपल्या श्वासाची गती रोखू शकतो, धाप लागणं कमी होईल आणि ऑक्सिजन टेकिंग कॅपॅसिटी आपली शरीराची वाढू शकते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे नेहमी लक्षात ठेवा, त्यांना जास्तीत जास्त खेळू द्या. ग्राउंड ऍक्टिव्हिटी त्यांच्या भरपूर व्हायला पाहिजे. नाहीतर आजकालची ऍक्टिव्हिटी बघितलं ना 2G किंवा 4G मध्येच असतो. मोबाईल घेतला हातामध्ये, कम्प्युटरच्या समोर बसला की झाले त्याची ऍक्टिव्हिटी. मग त्याचा हट्ट एवढा असतो की आपल्याला दांडा करण्यापेक्षा घे बाबा आणि खेळ. आपणही लगेच बायपास करतो. बायपास कशाला, माझं असं म्हणणं हे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे लहान मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय असतो तेव्हा. पण ऍक्टिव्हिटी लहान मुलांच्या बाबतीमध्ये आणखी एक नवजात बालकांमध्ये जी नवीन जन्माला 1 महिन्याच्या आधी बाळ असतात ना, नेहमी कधी ते दवाखान्यामध्ये जेव्हा डिलिव्हरी होते ना, पहिल्या 2 दिवसामध्ये आम्हाला नेहमी कंप्लेंट आहे, डॉक्टर हा रात्री फार सारखा रडतो. आधी एकदा लग्न होत नाही म्हणून कंप्लेंट असतात, लग्न झालं तर बाळ होत नाही म्हणून कंप्लेंट असतात, बाळ झाल्यानंतर हा सारखा रडतो म्हणूनही कंप्लेंट असतात. अशा आमच्या आज्यांचं कौतुक फार मोठं असतं. म्हणजे आपल्या बाबतीत लग्न होत नाही, लग्न झाल्यानंतर बाळ होत नाही, बाळ झाल्यानंतर हा रात्री रडतो. आमच्याजवळ कंप्लेंट आली. मग रात्री रडतो, अरे तो आत्ता जन्माला आलाय, त्याचं एक साधारण 3 किंवा 4 दिवस झाले नाही, त्याचे लंग्स त्याला ऍक्टिव्हेट करू देत ना चांगले. रडणं हा त्याचा एक व्यायाम प्रकार आहे. आता हे सांगितल्यानंतर त्यांना त्रास नाही वाटत, कारण रात्री उठून बसावं लागतं. मग झोप होत नाही, मग चिडचिड होते. आमची लाडकी सुनायकच नसते, ती झोपलेली असते, आम्ही जागे असतो. मग तिथं मग आम्हाला कंप्लेंट आली की आम्ही काय करणार किंवा आमचा स्टाफ काय करणार, ठीक आहे रडतोय का घ्या, आणा पिणार का, टाका 2 ड्रॉप, झोपेचं औषध दिलं, बाळ शांत झोपणार. मग आम्हाला बोलतो बाबू शांत झोपतो रात्री. आमची झोप होते, सुनीची झोप होते, बाळाची होते, हरी हरी. पण तिथं ते चुकीचं औषध तिथं इंटरप्रिएट होतं. माझं असं म्हणे त्याला रडू द्या, भरपूर रडू द्या, जेवढे त्याचे लंग्स ऍक्टिव्हेट होतील तेवढे महत्वाचे. हेच त्या मागच्या मुलींमध्ये डान्स ऍक्टिव्हिटीज जे ग्राउंडवर करतात, फुटबॉल प्लेअर, क्रिकेट, ज्यामध्ये तुम्हाला रनिंग करायचंय, धावायचंय किंवा स्टेज परफॉर्मन्स कमीत कमी 1 तासाचा द्यायचा आहे विथ अ सिंगल इंडिव्हिज्युअल, त्यांच्यामध्ये डीप ब्रिथिंग हे मस्ट झालंच पाहिजे. तरच तुम्ही जेवढा स्टॅमिना कन्सिस्टंटली करू शकाल, तरच तुम्ही जेवढ्या पद्धतीने ऑक्सिजन जे शरीराचा जेवढा ऑक्सिजनची गरज आहे तेवढं घेऊ शकाल. आणि तिथं जर तुम्ही कमी पडलात तर मग टॉप डाऊन व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तिथं जाऊन लागेल ऍक्टिव्हिटीज स्लो होतील किंवा तुमचा परफॉर्मन्स कुठेतरी लॅक व्हायला. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम दमेकरांच्या बाबतीमध्ये डीप ब्रिथिंग आहे. आता माझं असं म्हणणं आहे की औषधांना कसं आपण कमी करू शकू. जसं आपण लहानपणी बाळगोटी वापरली, सोनं वेखंड, सोनं चोप, सोनं बागडा, मुरुडशेक, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. बरं आपल्याला माहिती नसतं तरी मेडिकलवाला त्याचं बाकी देतो, हे सगळं उघड. पण माझं असं म्हणणं आहे बालधनासाठी ना 2 गोष्टी सगळ्यांनी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी ठेवायच्या. मग हा दम असो किंवा नसो, सिनियर सिटीजनसाठी तर कंपल्सरी.
सुंठ, वेखंड आणि ज्येष्ठ मध या 3 गोष्टी आपल्या घरामध्ये फ्रूट स्वरूपामध्ये पावडर फॉर्म मध्ये असल्या तरी चालतील, पण ऍटलिस्ट ज्येष्ठ मधाची काडी मिळते, वेखंडाची काडी मिळते आणि सुंठ प्रत्येकाच्या घरामध्ये. ह्या 3ही गोष्टी आपल्या फुफ्फुसांसाठी रसायन म्हणून काम करतात. त्यामुळं आपलं जेवढं वय आहे त्याच्या निम्मे फेरे सगळ्यांचे घेईल. म्हणजे आपण गेलं समजा आता 50 वर्षाचा आहे ना, सुंठ, वेखंड आणि ज्येष्ठ मध 25 फेरे उघडायचे. त्याचा जो काही गंध मी घेतो, गंध सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये विदिन 1 टाइम इन 24 आवर 24 तासामध्ये एकदा ते आपल्या शरीरामध्ये मधासोबत जायलाच हवं. तुमच्या फुफ्फुसांना बल देणारं, आपली ऑक्सिजन टेकिंग कॅपॅसिटी वाढवणारं, आपल्या शरीरामध्ये जमा झालेला कफ बऱ्याचदा पाहुणता ऐकू येतात. छोटी बाळं किंवा मोठे माणसं पण झोपल्यानंतर त्यांची घरघर येते, अतिशय श्वासानुसार त्यांची घरघर वाढते. काही जणांमध्ये 12 महिने सर्दीचा त्रास असतो, काही जण नाकामध्ये ड्रॉप टाकत असतात. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुंठ, वेखंड आणि ज्येष्ठ मधाने आपल्याला घालवता येऊ शकतात. दुसरं, काही चुकीच्या सवयींमुळे जे बऱ्याचदा सगळीकडे दूर काढत राहतात देवांसारखा, त्यांच्यामध्ये ह्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी बऱ्यापैकी कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांना कोरडा खोकला असतो, ड्राय कॉफ. त्या ठिकाणी ह्या 3 गोष्टी म्हणजे फार महत्वाच्या. यांचा वापर कसा करायचा तुम्हाला माहिती सांगितलं. आपलं जेवढं वय आहे ना त्याची निम्मी संख्या करायची. 60 असेल तर 30, 50 असेल तर 25, जेवढे तिघांसाठी तेवढंच नियम. सगळ्यांसाठी, ही सगळ्यांसाठी वापरतो. जिथं डायबिटीसचा विषय त्या ठिकाणी मी सांगेल, मध घ्यायचा नाही किंवा साखर घ्यायची नाही किंवा काय, मधाने काही साखर वाढणार नाही. आपण टिपटॉपचे एवढे पेढे बदलू शकतो तर मधाने मला काही त्रास होणार नाही. त्यामुळं मध घेतलाच पाहिजे. साखर आणि प्रमेयाचा कुठेही संबंध नाही. जिथं मधुमेह हा आयुर्वेदाने मधुमेहावर मी येणार आहे, पण सुरुवातीला हे लंगचं प्रपोर्शन कमी करू. तर त्या हिशोबाने हे लंगसाठीचे जे काही अँटीऑक्सिडंट ड्रग मी सांगितले हे 3 इझिली अवेलेबल आहेत आणि त्यांचा वापर जर आपण रेग्युलर घेतला, रेग्युलर म्हणजे कसं, जो डिपेंडंट असेल पंपवर त्याने रोज घ्यावा, जो डिपेंडंट नाही आहे त्याने ऍटलीस्ट वन्स अ वीक, आठवड्यातून एकदा तरी घ्यावा. ज्याला 12 महिन्याची सर्दी आहे, बरेच जण म्हणतात कौतुक असतं त्यांना, 12 महिने सर्दी असते. केळी खाल्ली की सर्दी होते, पेरू खाल्ला की सर्दी होते. आता या दिवसांमध्ये कुठं पार्टीमध्ये गेले ना, एप्रिल, मे, जून सगळेजण आईस्क्रीम देतात, पण ते कौतुक सांगतात मला सर्दी होते त्यामुळे खाणार नाही. आपल्याला आईस्क्रीमने काय त्रास होतोय, तुमच्या शरीरामधला जो दोष आहे तो घालवा ना, जेणेकरून आईस्क्रीम काय तो दगड जरी दिला तरी पचवता आला पाहिजे आपल्याला. तो खाणार नाही, तो भाग वेगळा, पण शरीराची तेवढी कॅपॅसिटी झाली पाहिजे. तर मग आता त्या सगळ्या गोष्टींना बाधा आणणारा घटक काय, त्यांना थंडावा. त्यामुळं याच्या पुढं जो कोणी कोल्ड्रिंक किंवा थंड पदार्थ घेऊन ज्यांना सर्दी होत असेल ना, त्याने त्याच्यानंतर लगेच मध घ्यावा किंवा मधाचं ड्रेसिंग करावं. बरेच जण आईस्क्रीमवर चॉकलेटचं ड्रेसिंग करतात, त्याचे सिरप पण यायला लागले आजकाल आणि आम्ही कौतुकाने ते टाकतोय कशा रेषा मारायच्या त्याच्यात. माझं असं म्हणणं मध घातलं तर काय हरकत आहे, त्या मधाने त्या आईस्क्रीमचा थंडावा कमी होऊन जाईल, कफ वाढणार नाही आणि त्या आईस्क्रीमचा आनंद तुम्हाला घेता येईल. ओके, तर त्या हिशोबाने मध हा कंपल्सरी, सुंठ, वेखंड आणि ज्येष्ठ मध हे कंपल्सरी. आता याचा अर्थ असा नाही डॉक्टर सांगितलं आईस्क्रीम त्यामुळे येऊ द्या फॅमिली काय, एक म्हणजे एकच स्कूप, जेवढा पहिल्यांदा दिला तेवढं, परत डिश घेऊन द्यायचं नाही तिथं. हा एक नियम लावून घ्यायचा, अतिरेक कोणत्याही ठिकाणी नको, स्वादापुरतं घ्या. स्वादापुरतं म्हणजे मध किती घेणार एकच समजा ना, एकच स्कूप घ्यायचं. ठीक आहे, त्या हिशोबाने हा नियम आपण नेहमी लावून घ्यावा. आपलं कसं असतं बरं, आता आपले नियम हे जिभेवर जातात. जे आवडीचं आहे ना तिथं नियम नसतो आणि जे आवडीचं नाही आहे ना मग तिथं फार कडक नियम. कारलं फक्त एकच चमचा घेतो डॉक्टर, मधुमेह तुमचा मधुमेहाचा आवडता विषय म्हणून मधुमेहावर जावं लागतं. मधुमेह कारलं घ्यायचं तर किती, एकच चमचा घेतो, पण आवडीचं असलं की किती, 2 वेळा जातो. मी गुलाबजाम विचारलं 4 आले तरी चालतील हो, वाटी मोठी आमची, ताप काढून टाका वाटल्यास, हे टाका. तर माझं असं म्हणणं आहे मधुमेहाच्या बाबतीमध्ये, आता हे लंग्सच्या बाबतीत झालं, सुंठ, वेखंड आणि ज्येष्ठ मध कंपल्सरी. ज्यांना केळीने त्रास होत असेल, सीताफळ किंवा चिकूने त्रास होत असेल, माझं असं म्हणणं आहे त्यांनी ना त्याला मधाचं ड्रेसिंग करायचं आणि ते खावं. केळी घेत असताना जनरली ही वेलची केळी किंवा छोटी केळी जी येते ना ती कधीही वाजत नाही. तुम्ही जळगावला गेला तर तिथल्या ज्या मोठ्या केळीचं स्वरूप आहे ते सध्या टाळा, ज्यांना केळीचा त्रास होतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्या केळीला उगीच दुष्ट देऊ नका. रिच आयनसारखा एकमेव घटक आहे जो मी सगळ्यांना सांगू शकतो, अगदी लहान मुलापासून प्रेग्नंट वुमन पर्यंत आणि अँटी एजिंग फॅक्टर म्हणून ज्येष्ठांपर्यंत रिच आहे. एवढा आहे तुम्हाला केळीच्या दुसरं कशातच मिळणार नाही. मग त्याला कशाला दुष्ट द्यायचं ना, केळीमुळे सर्दी होती म्हणून केळी खायची नाही, असे बरेच वेळ भेटतात. माझं असं म्हणणं की केळी खावी, त्याला ड्रेसिंग करायचं मधाचं आणि ते खाऊ शकतो आपण. साधारण दिवसातून 2 खाली तर काही त्याने सर्दी वगैरे त्रास होणार नाही. दुसरा पुढच्या मुद्द्यावर तुम्ही डायबिटीस सांगितलं म्हणून डायबिटीसमध्ये बऱ्याचदा असं आढळलेलं आहे पॅन्क्रियास मधून जे इन्सुलिन सिक्रेट
न्यूट्रिशन होतं ना ते कमी जास्त झालं तर आपण ब्लड शुगर लेवल वाढतो किंवा युरिनमध्ये शुगर येतो. तर माझं असं म्हणणं आहे मग पॅनक्रियासला आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं ऍक्टिव्हेट करता येईल ह्याच्यावर जोर द्यावा. ओलिव्हर कुठे गेली तुम्ही? तर त्या हिशोबाने आपण पॅनक्रियासला ऍक्टिव्हेट करणारा घटक आपल्या शरीरामध्ये काय आहे. आता बऱ्याचदा मधुमेह म्हटल्यानंतर एक शिक्का किंवा एक अलिखित नियम सगळे पाळतात. साखर अजिबात खायची, अजिबात म्हणजे बघायचंही नाही, अजिबात म्हणजे असेल तर तिथे जायचंही नाही. तसं काही नाहीये. आपल्या शरीराच्या ज्या काही कार्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये लागणारे जे काही ग्लुकोज लेवल आहे किंवा आपण ज्याला म्हणत ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ह्या साखरेतूनच मिळणार आहे. त्यामुळं साखर जर आपण पूर्ण अवॉइड केली ना तर मात्र आपल्याला डायबिटीजमुळे जनरली येणारा थकवा, डायबिटीजमुळे जनरली येणारे विस्मरण, डायबिटीजमुळे येणारे सेकंडरी कॉम्प्लिकेशन, डोळे, स्किन, तळहात आणि तळ किंवा युरिन इन्फेक्शन वारंवार. म्हणजे एकीकडे असं चाललंय की 12 महिने डायबिटीजची औषधी घेतोय पण साखर कंट्रोलच होत नाही. म्हणजे औषधांचा काय उपयोग मला? इन्सुलिन घेतोय, सारखंच घेतोय, पण माझं म्हणणं बाहेरून इन्सुलिन देण्यापेक्षा त्या पॅनक्रियासला काय ऍक्टिव्हेट करू नये की जेणेकरून नॉर्मल इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होईल. मग यासाठी इन्सुलिन सिक्रेट करणारा घटक आपल्या आहारामध्ये कोणता? तर तो म्हणजे ओलिव्ह. आता एक मुद्दा मी ओलिव्ह हळदी आणली कारण आंबे हळद आणि ओलिव्ह हळदीचा बऱ्याच जण समज करून घेतात. ओलिव्ह म्हणजे एक आपल्यानंतर जी केशरी रंगाची असते ती ओलिव्ह हळद आणि ही ओलिव्ह हळद 12 महिने मिळते. याच्यामध्ये कच्ची हळदी, ओलिव्ह हळद किंवा ओल्या हळदीची लोणची वगैरे मिळतात बघा, त्यावर लक्षात येईल. लोणचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही जी ओलिव्ह हळद आहे ही ओलिव्ह हळद इंग्लिश वर्ड मी म्हणेन की टर्मरिक, टर्मरिक पाउडर फॉर्म का उसका फ्रूट जो मटेरियल है वो ये टर्मरिक है. इट्स अ फ्रूट टर्मरिक, फ्रूट CRUD. ये जो हम हल्दी या हल्दी पाउडर या आपण लेकरू वाळे वापरतो असा शब्द तुम्ही वापरतो. हे जे वापरतो ना दीज आर द प्रोसेस मटेरियल. इसमें कुरकुमिन नामचा अल्कलॉइड आहे. याच्यामध्ये ना कुरकुमिन नामचा अल्कलॉइड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये औषधी घटक आहे. याच्यामध्ये कुरकुमिन आहे. तुम्हाला एक होमवर्क देतो मी किंवा गुगलवर गेल्यानंतर फक्त एकच सर्च करा कुरकुमिन, CRUCUMIN, कुरकुमिन. तुम्हाला 22 वेबसाईट येतील आणि ते फक्त या ओल्या हळदीची महत्त्व सांगेल. ओल्या हळदीला एवढं महत्त्व दिलेलं आहे की 5.5 वर्षापूर्वी रघुनाथ माशेलकर जर इथं नसते महाराष्ट्रात तर आपल्याला ओली हळद इम्पोर्ट करायला लागली असती इथं पिकवून. त्याचे पेटंट सोडून घेतले होते, ते पेटंट आपण परत मिळवले. ओली हळद आणि बासमतीचं चांगलं तर 5 वर्षापूर्वी किंवा 6 वर्षापूर्वी हा मोठं प्रकरण गाजतो. त्याची ओली हळद कशी आणि किती खायची की जेणेकरून आपल्या शरीरात इन्सुलिन नॉर्मल आपल्या शरीराला तयार करता येईल. ह्या ओल्या हळदीला रिच अँटीऑक्सिडंट म्हणून घटक वापरला गेलेला आहे. दिस इज द रिच पण नाही, रिचेस्ट अँटीऑक्सिडंट. याचे अल्कलॉइड बनवले जातात. कुरकुमीनचे ड्रॉप्स मध्ये अल्कलॉइड बनवले जातात आणि ते 5 ड्रॉप आपल्याला $15.5 मिळतात. आणि ही मी 30 रुपये पावणे आणलेली आहे. आता तुम्ही घटक माहीत करून घ्यायचं की कोणतं महत्वाचं आहे. त्यांनी दिलेलं महत्वाचं आहे की आपल्या घरात जे पिकतं ते महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये बरेच जण म्हणाले की डॉक्टर आम्ही तर हळद वापरतो सगळीकडे, आम्ही पोह्यात टाकतो, आमटीत टाकतो, तांबड्यात टाकतो, पांढऱ्यात टाकतो, सुक्यात टाकतो, वड्यात टाकतो, अर्धे शिजलं त्याच्यामध्ये आणणार आहे. थोडी कुकर झालेलं आहे बऱ्याच जणांचा अर्धा शिजवून सुंदर करतो ते शिजतंय ठीक आहे पण त्याचं बाब वेगळं. पण ओली हळद म्हणून मी मुद्दाम ओली हळद आणली कारण आपण जी हळद किंवा हळदुंड किंवा हळद पावडर वापरतो ना त्याच्यावर त्या प्रोसेस होतात. त्या रामबंधू किंवा इंग्लिशवाल्यांनी आपल्याला डिपेंडंट केलेले परत त्यांच्या प्रोडक्टवर. आपण ओल्या हळदीचा वापर कधीच करत नाही. ओली हळद चुन्याच्या निवडीमध्ये भिजवली जाते, चुन्याच्या निवडीमध्ये शिजवली जाते आणि याचे 13 रोटेशन होतात. भिजवणं शिजवणं भिजवणं शिजवणं भिजवणं शिजवणं आणि त्यानंतर हळकुंड तयार होते आणि मग ती हळद पावडर आपण सगळीकडे वापरतो. आणि ह्या भिजवण्या आणि शिजवण्यामध्ये होतं काय ते कुरकुमीन 99% लॉस होतो. त्यातलं जे अल्कलॉइड आहे ते सगळं निघून जातं. आपल्याला काय मिळतो फक्त स्टार्च. लग्नाच्या आधी आम्हाला लावायचा, जखम झाल्यावर जखमेवर लावायचा. म्हणजे लग्नाच्या आधी नंतर होणारी जखम होते त्यासाठी आम्हाला लावून घ्यायचा, नंतर जी ताजी जखम होते त्याच्यावर लावायचा. एवढंच उपयोग होतो त्याचा. तर माझं असं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा आपण जे काही वाटण बनवतो त्या वाटणामध्ये जरी या ओल्या हळदीचा वापर केला ना तरी चालेल. इट्स अ फूड सॅलेड. तुम्ही जर कधी अहमदाबाद हायवेला गेला ना मुंबईहून जिथं जिथं तुम्हाला पापडा मिळेल ना तिथं ओल्या हळदीचा सॅलेड म्हणून वापरलं झालेलं आहे. आपल्या इथे मिळतो वडापावसोबत मिरच्या, आज खाल्ले की उद्या जाणवतात. त्याच्यापेक्षा जे हेल्दी आहे ते खाणं. आता वडापावला दोष नाहीये, त्याच्यासोबत जे खातो ना आपण चटण्या, ती लाल चटणी पण टाकतो का, ती हिरवी लाव त्याला ती जरा आणि 2 तळलेले पण ठेव.
मला वडापाव सारखा साधा अन्न घटक जो गरीबात गरीब किंवा अगदी रस्त्यावरच्या माणसाला तृप्त करू शकतो पुढचे 3 तास असा अन्न पदार्थ नाही. मग तो चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी खाल्ल्या गेल्यामुळे होणारे त्रास जे आहेत ना आणि चुकीच्या संगतीमुळे खाल्ल्या गेलेले त्रास आहे ना ते त्या वडापावाला दूषण देतो. माझं म्हणणं आहे याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनीच खाल्ल्यावर वडापाव खायचा. तर माझं म्हणणं असं आहे की याचा वापर फ्रूट स्वरूपामध्ये तुम्ही सॅलड म्हणून करू शकता. अगदी मी असं उदाहरण देईल की बोटाच्या पेरावडा तुकडा, अर्धा इंच तुकडा रोज तुम्ही 24 तासात कधीही खा. 24 तासात रात्री आठवलं तरी रात्री खा. इट विल मेक द इन्सुलिन सिक्रेशन रेग्युलर विदिन 3 वीक्स. हे माझं चॅलेंज आहे, विदिन 3 वीक्स. जे इन्सुलिन डिपेंडेंट तुमच्या माहितीत असतील ना त्यांना हा एक घटक तुम्ही या पाडव्याला द्या भेट म्हणून. आणि 3 आठवड्यानंतर त्यांना फक्त साखर तपास, इन्सुलिन मध्ये काही बदल करू नको. त्यांची साखर कमी झालेली आठवेल, हायपोग्लायसेमिया त्यांना यायला लागेल. मग त्यांचे एंडोक्रायनॉलॉजिस्ट सांगतील किंवा डायबेटॉलॉजिस्ट सांगतील की आपण इन्सुलिनचं प्रमाण कमी करू, तुम्ही आता हायपोग्लायसेमिया मध्ये यायला लागलेलं आहे, शरीरातली साखर ऑलरेडी तयार होते, त्यामुळे इन्सुलिन जे आहे आपण कमी करू आणि ते बंद करू. दिस इज द टेपर ऑफ ऍक्शन. बरं का, टेपर ऑफ ऍक्शन म्हणजे हळूहळू कमी करत नेणं. आज याचा अर्थ असा नाही डॉक्टर लावण्याने आज हळद सांगितली उद्यापासून इन्सुलिन बंद, कसं करायचं नाही. इट्स अ टेपर ऑफ ऍक्शन. त्याला वेळ द्या तेवढा शरीरामध्ये इन्सुलिन तयार व्हायला, त्या इन्सुलिनला ऍक्टिव्हेट करायला. सेम फिनॉमिना ऑफ थायरॉइड. ही ओली हळद आता प्रत्येक आजारामध्ये मी तुम्हाला ती त्याच्यासोबत गेली सांगेल. सेम फिनॉमिना ऑफ थायरॉइड. थायरॉइडची गोळी पण कधी बंद करायची कोणी सांगत नाही. थायरॉइडची गोळी बरेचतो. कोणी असेल का थायरॉइडची गोळी कधी बंद केली, कोणाला सांगितलं त्याला एखादा पेशंट दाखवा मला, आणि कोणीच सांगत नाही. एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे कधी गेले ना T3, T4, TSH एवढं फक्त बघायचं. म्हणजे कमी झालेलं असेल तर गोळी वाढवायची, जास्त झालं असेल तर गोळी कमी करायची. 150, 100, 75 याच्याच दरम्यान कळत असतो आपण, पण गोळी कधी बंद करत नाही. म्हणजे थायरॉइड आपण जे घेतो इट्स अ लाईफ हॉर्मोन. त्याची शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात त्याचं कोणी वर्णन करत नाही. जो थायरॉइडचा पेशंट तुमच्या माहितीत असेल ना त्याला सगळ्यात पहिला प्रश्न विचारा, तुझी आता चिडचिड व्हायला लागली का? हो. तुझे केस गळतात का? हो. तुझं व्हिटॅमिन डी कमी आहे का? हो. तुझे सांधे दुखतात का? हो. मला आर पॉझिटिव्ह पण झालाय असं त्यांचं आणखी पुढचं वक्तव्य. ड्यू टू दॅट थायरॉइड हॉर्मोन which will take for the curation of the thyroid hypothyroidism which creates all these things. म्हणजे आपण एकाला बरं करायचं आणि 10 आपल्या पोटामध्ये वाढून ठेवायचे का? तर माझं असं म्हणणं आहे की ओली हळद जर थायरॉइड पेशंटने घेतली तर त्याच्या थायरॉइड ग्लँडला पण ऍक्टिव्हेशन मिळतं. ही ओली हळद ज्या ज्या ठिकाणी सिक्रिशन्स आहेत हे लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी सिक्रिशन्स स्टार्ट फ्रॉम लॅक्रिमल सिक्रिशन, सलायवरी सिक्रिशन, हॉर्मोनल सिक्रिशन, बॉस ऑफ द हॉर्मोन थायरॉइड त्याच्यावर सुद्धा काम करेल की जेणेकरून आता थायरॉइडचं प्रमाण फार मोठ्या स्वरूपामध्ये झपाट्याने वाढायला लागेल. श्री विश्व अकॅडमी मार्फत आम्ही 23 शाळा अडॉप्ट केलेल्या आहेत की जिथे आम्ही वार्षिक तपासणी फ्री ऑफ कॉस्ट करून देतो आणि ओपन डेला सगळ्यांना त्याचं एक लेक्चर होतं की आम्हाला मुलांमध्ये काय आढळलं, काय त्यांना करायला हवं. मुलांसाठी मी का करतोय की जेणेकरून ही पुढची पिढी तरी जरा या संस्कृतीला जोपासेल, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करेल, जेणेकरून याचा त्रास होणार नाही. नाही तर आपण चायनीजच्या आधी कधीच गेलेली आपली पिढी, जी नवीन मुलं आहेत ती त्यांना थालीपीठ कधी खाणार नाही, पण चायनीज वेळ सांगा ना लगेच खायला तयार होते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा आता थायरॉइड व्हायला लागले आहे ड्यू टू द चुकीच्या लाईफस्टाईलमुळे. चुकीचं लाईफस्टाईल काय? रात्री जागरण, उशिरा उठणं, नवशेच्या वेळा निश्चित नाही, उष्णता वाढायला लागलेली आणि उष्ण पदार्थ सतत खाणं. दुधाचा आम्हाला नॉशी आहे, दूध आम्ही पितच नाही. 90% मुलींनी आम्हाला उत्तर दिले आम्ही दूध पितच नाही सर, मला उलटी येते, आम्हाला त्याचा त्रास होतो. पण ते कसं पोटात द्यायला हवं ते तरी बघा ना. दुधाचा त्रास होतो ना, मग आपण त्याला दशम्या करू शकतो. लहानपणी आम्ही लांब प्रवासाला पुढे गेलो ना आमची आजी दशम्या करून द्यायची. दशम्या म्हणजे काय? जसं कणिक तिंकून आपण पाणी घालून त्याच्यावेळी दूध घालायचं आणि त्याची कणिक बनवायची, त्याच्या पोळ्या लाटायच्या आणि त्या खायच्या. त्या गोडही होतात आणि तिखटही होतात किंवा मिठाच्याही होतात. पण आता आम्ही लांब प्रवासाला गेलो की आमच्यासोबत कुरकुरीची पाकिट बघा ना. कोणी लांब प्रवासाला जाऊ देत, इथून पुण्याला गेलं तरी लोणावळ्यापर्यंत 2 पाकिट संपवतो. लोणावळ्याच्या पुढे विचारूच नका, मग तो रस्ता वडापावचा तरी जातो त्यांना. पण दशमी हा प्रकारच हद्दपार झाला, थालीपीठ हा प्रकारच हद्दपार झाला, जिथं आपण मिक्स ग्रेन्स वापरून ती थालीपीठ बनवत होतो. पण यांना फॅन्की आवडायला लागली. तर हा भाग लाईफस्टाईलचा आहे आणि त्यामुळे हे लहान मुलांमध्ये थायरॉइड यायला लागले, लहान मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस यायला लागले. लहान मुलांमध्ये आम्हाला वाटतं आमचा बाबू फार गोंडस हेल्दी आहे, पण बाबूला म्हणलं या 10-50 वाटतं, बाबू म्हणतो नाही कडेवर घे. मग हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांमध्ये जी सेंट्रल ओबेसिटी वाढायला लागलेली आहे. वय वर्ष 10 वजन 50, वय वर्ष 10 वजन 35, कुठेतरी आपण ब्लिंक व्हायला हवं की नाही, की आपल्यामध्ये काय दोष आहेत ते आपण शोधायला हवं. तर ह्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर मला कुठेतरी घाला घालायचं आहे. म्हणून ही 23 शाळा अडॉप्ट करणं, त्यांना तपासणं, त्यांना सांगणं.
तर हे थायरॉइडची गोळी बंद करण्याच्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे हे ओलिव्हर. हे सिक्रिशन्स नॉर्मल करतं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचं. आता हे जसं मी सांगितलं अर्धा इंच प्रत्येक गोष्टीमध्ये हे अर्धा इंचच घ्यायचं. म्हणजे आवडली म्हणून जास्तही खाऊ शकतात, पण घेत असताना याची लोणची बनवायची नाही, याला कोणत्याही तळणामध्ये घालायचं नाही. जे फ्रूट आहे ते फ्रूटच. इतर गोष्टींमध्ये आपण पाणी घालतो का? नाही घालत. आपण जसं आहे तसंच घेतो. 60 म्हणजे 60, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही. तसं मग याच्यामध्ये पण तेवढंच घ्यायचं. अर्धा इंच म्हणजे अर्धा इंच, जसं आहे तसं. तर या हिशोबाने आपण सगळे नियम सगळ्या गोष्टींना लावायला पाहिजे. बरोबर घ्यायचं. स्किन फक्त त्याला चांगलं धुवून घ्या, कारण हे मातीमध्ये असते. कंद हा एक प्रकारचा. तर त्या हिशोबाने याला चांगलं धुवून स्वच्छ करून घ्या. आणि एक होमवर्क तुम्ही आज प्लीज करा माझ्यासाठी. युट्यूबवर त्या शाहरुख खान आणि सलमानची गाणी बिणी बघण्यापेक्षा ना, किंवा उगाच आहे T20 मॅचेस बघत बसण्यापेक्षा कुरकुरीन फक्त आज सर्च करा. अख्खा दिवस तुम्हाला होमवर्क मिळेल. अख्खा दिवस एवढं मटेरियल तुम्हाला त्यात मिळेल. फक्त कुरकुरीन सर्च करा किंवा टर्मरिक सर्च करा, कुरकुरीन आपोआप येईल. आणि मग तुम्हाला कळेल की अरे पॅलेटिव्ह केअरमध्ये हे वापरतात. तुम्ही जर ईस्ट एशियन किंवा जे ज्याला म्हणतात ओरिजिनल चायनीज किंवा थाई फूड, हे जर तुम्ही प्रिपरेशन बघितलं ना युट्यूबवर, तिथे फक्त आणि फक्त हेच वापरलेलं, फक्त ओलिव्हर वापरले गेले. आपल्या इथे एवढं पिकतं, पण आपण याला बघतही नाही. MDH जो देतो तो रामबंधू देतो, तो रामबंधू देतो तो किराणा दोनवाला आपला घरपोच आणून देतो पाव. पण आपण याला हद्दपार केला. आपल्या घरात आहे, मी म्हणलं याची किंमत सांगतो तुम्हाला ₹30 पाव. आणि जर काही दिवसांतर तुम्ही जर खाल्लं नाही तर $15 त्या गोळ्या तुम्हाला मिळतो. वाटतं त्याची जबाबदारी मी घेईल. ठीक आहे. तर आता औषधांना नाही म्हणायचं हे दुसरं सूत्र, जे आपल्याजवळ आहे त्याची व्हॅल्यू होता आणि त्या पद्धतीने कामाला लागला. आता डायबिटीज याच्यामुळं मी असं म्हणेल की याच्यामुळे ना डायबिटीजचे सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स बरे होतात. आयुर्वेदाने प्रमेय 16 प्रकारे सांगितले. वातपित्त कफाचे जे प्रकार करून दिलेले आहेत ना, त्यानंतर 16 प्रमेय सांगितले. त्याच्यामध्ये कुठेही साखरेचं वर्णन आलेलं नाही. जिथं मधुमेह हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी आपण त्याला साखरेशी जोडायचं. त्यामुळे एक नेकेड एक्झामिनेशन आपण प्रत्येकाने, ज्यांना डायबिटीज आहे त्याने प्रत्येकाने करायचं. नेकेड एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला कोणत्याही लॅबमध्ये जायची गरज नाही. आपण काय करतो, लॅब म्हणजे तो झाला आमचा भीष्माचार्य, त्याने जे सांगितलं तो कन्सल्टंट करतो. मग आम्ही कोण, धृतराष्ट्र, डोळे बंद करून बसलेलो. त्याने सांगितलं त्यानुसार लॅब टेस्ट ओके. मग तो DMLT आहे कोणता, आणखी कोणता आहे. मध्ये एक न्यूजपेपरमध्ये हे पण वाचलं, मुंबईमध्ये किती बोगस लॅब आहेत आणि त्यानुसार यांचे लॅबचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार आमच्या गोळ्या, त्यानुसार आमचं आरोग्य. माझं असं म्हणणं आहे, डोळ्याला आपण बघू शकतो ना, एकच काम करायचं होतं, साधा ग्लास बिकर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये डायबेटिक पेशंटची युरिन फक्त सकाळची कलेक्ट करून ठेवायची. याचे 3 पॅरामीटर आहेत. 3 पॅरामीटर म्हणजे काय, टर्बिडिटी, प्रिसिपिटेशन आणि क्लिअरन्स. टर्बिडिटी म्हणजे त्याचा गढूळपणा, PPT म्हणजे खालीच असलेला गाठ आणि क्लिअरन्स म्हणजे किती ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पाण्यासारखं स्वच्छ, अगदी मागे पण बसते हाकुमास्तर आहे असं जर वाटत असेल तर याच्यामध्ये म्हणायचं क्लिअर. ह्या 3 पॅरामीटर वरून आपण आपला डायबिटीस कसा कव्हर होऊ शकतो तुम्हाला सांगून देतो. तर त्याच्यामध्ये PPT यायला लागली, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि अल्ब्युमिन जास्त आहे. खाली जर गाळ साचत असेल आणि तुम्हाला क्रिस्टल सुद्धा दिसत असेल तर ते कॅल्शियमचे खडे, म्हणजे अगदी रेतीसारखे खडे दिसतात. कधीच आपण ते स्वतः कधीही डोळे उघडून बघत नाही. आपण त्या भीष्मावर अवलंबून असतो. तो भीष्म कधी काय करतो तो म्हणतो आमचं कम्प्युटर येते, मी काहीच करते, त्या घातले सगळे. मग त्याचं व्हर्जन कोणते ते आपण विचारत नाही, कोणत्या कम्प्युटरचं व्हर्जन यावा ते विचारत नाही. माझा मोबाईल येते नाही म्हणतो, 4G आहे का, आणखी स्मार्ट आहे का याच्या पुढचा, टच केलं तर किती वेळा फोटो येईल माझा, हा फोटो क्लिअर येईल का. अहो साधा तुम्हाला घ्यायला गेलो तर आपण 10 दुकानं बघत होते लक्ष्मी रोडचे पुण्यामध्ये. आपल्या पुण्याच्या ओपीडीमध्ये मला फार नवीन गोष्टी सांगत असतात. पण साधी कोणती औषधी घ्यायला गेल्यानंतर साधं उदाहरण, बिस्किट घेताना आपण त्याची एक्सपायरी बघतो कधीही बघितलं जातं, कधीही नाही. अगदी हजारात एखादाच आपल्याला बिस्किटाची एक्सपायरी बघतो. पण माझं असं म्हणणं आहे त्या गोष्टीवर येणार, ज्या मुलांकडे येणार त्या बिस्किटावर घाला मिळणार नाही, म्हणून त्यावर तुम्ही बिस्किट पण खायचे. त्या हिशोबाने ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या फार महत्त्वाच्या आहेत. जितकं मला ही टर्बिडिटी, ट्रान्सपरन्सी आणि PPT त्याची जी आहे प्रिसिपिटेशन, तर टर्बिडिटी असेल खाली, सॉरी प्रिसिपिटेशन असेल तर अल्ब्युमिन प्रेझेंट आहे, क्रिस्टल्स असतील तर त्यामध्ये कॅल्शियम यायला लागेल. बी अलर्ट. दुसरं त्यासाठीचे उपचारही सांगतो, ह्या तिघांच्या दृष्टीने उपचार सांगतो तुम्हाला घरगुती असतात. जर गढूळपणा येत असेल तर तुमच्या युरिनची फ्रिक्वेन्सी वाढलेली, म्हणजे तुम्हाला रात्रीतून 3-4 वेळा लागते, दिवसभरामध्ये युरिनला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही आणि सारखं तुम्हाला ब्लॅडर टोन किंवा स्पिंक्टर लगेच इरिटेशन करतो आणि तुम्हाला बाथरूमला जावं लागतं.
आणि चौथं म्हणजे सांगितलं क्लिअरन्स. क्लिअरन्स जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याच्यामध्ये त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढलेली. हे सगळे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये दिसतं, पण आपण कधीही विचारत नाही, कधीही नाही. म्हणजे आम्ही डॉक्टरांना काही विचारत नाही, तुम्ही फक्त गोळ्या द्यावा डॉक्टर, एवढं सांगितलेलं असतं आपण. म्हणजे ANC क्लासेस आम्ही घेतो मध्यंतरी, त्याचा एक विषय मुद्दा वेगळा आहे, पण मुद्दाम सांगतो. आपण लॅब टेस्ट किंवा सोनोग्राफी रिपोर्ट कशी अंधळपणाने फॉलो करतो. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह झाल्यानंतर आम्ही कधीही ते UHGचे रिपोर्ट वाचत नसतात. प्लॅसेंटा कुठं आहे, अंबलिकल कॉर्ड कुठं आहे, बाळाच्या मुवमेंट कशा आहेत, किती आहे. आम्ही फक्त UPT पॉझिटिव्ह झाले की आनंदी आनंद, आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सासूबाईंचा आनंद. म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्याचे 3 पॅरामीटर्स आहेत. पहिले 3 महिने, 4 ते 7वा महिना, 7वा ते 9वा महिना. पहिले 3 महिने फिक्सेशनसाठी, दुसरे 3 महिने ऑर्गन डेव्हलपमेंटसाठी, आणि तिसरा शेवटचा महिना नॉर्मल डिलिव्हरीसाठी. जर तुम्ही हे 3 प्रॉपरली फॉलो केले ना, तर आतापर्यंत आमच्या हॉस्पिटलमध्ये एवढी सीझर झालं की हे मी ठामपणे छाती टोपणे गर्वाने सांगतो. हे जर या ANC क्लासेसनुसार तुम्ही सगळं माहिती करून घेतलं ना, तर कोणाची डिलिव्हरी सीझर होणार नाही. फक्त एकच कारण, कॉर्ड अराउंड नाही कसं तर मी काही करू शकत नाही. पण बाकी कोणती म्हणजे शीत होत्या किंवा सूट होत्या त्याची डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे. पण हे आम्ही कधी फॉलो करत नाही. आम्ही 8व्या महिन्यापर्यंत CST ला जातो. जा ना, तुमचं ते ब्रेड अँड बटर आहे, मला ते बंद करायला लावणार नाही. पण तुम्ही त्या बाळासोबत तरी कम्युनिकेट केलं कधीच नाही. आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना सांगितलं UPT पॉझिटिव्ह, 3रा महिना सुरू, 4था महिना सुरू, 5वा महिना सुरू, सगळ्यांशी कम्युनिकेट करतो. म्हणजे बाळाशी आम्हाला बोलायला वेळ नसतो. एक साधं उदाहरण बघा, तुमच्या घराचा आजूबाजूला आपल्या मैत्रिणीपैकी किंवा सोन्यापैकी कोणी जरी प्रेग्नेंट असेल ना, तिला फक्त पहिलाच पण विचार बाळाशी तरी बोलते का तू, ते बाळाशी काय बोलायचं. इथं सायकोलॉजिकल बॉन्डिंग त्या ठिकाणी सुरू होतात. तुम्ही जर त्या बाळाशी बोलला नाही तर तुमचं सायकोलॉजिकल बॉन्डिंग, आताची जी पिढी आहे त्यांना ऐकणारी मुलं ती इथं सुरू झाली. आपण गेलो होतो ऑफिसला त्यांच्या पुढच्या कामांसाठी, आमच्या ब्रेड बटरसाठी, पण ते बोललं नाही. आता तो ऐकत नाही. तर अशी गोष्ट ही फार म्हणजे जिथं बीज रोपण सुरू होतं ना, तिथून ही सुरुवात होते. त्यामुळं परत विचार कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. म्हणून असे कम्युनिकेशन PTI मार्फत जास्तीत जास्त व्हावे. ठीक आहे. तर ही जी ओली हळद मी मगाशी सांगले, टर्बिडिटी, क्रिस्टल्स, ट्रान्सपरन्सी, याच्यामध्ये ना 3 व्यायाम प्रकार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे मगाशी सांगितलं दीर्घश्वसन आणि फक्त 100 मीटर वाव. 100 मीटर म्हणजे आता येताना मी तुमचं जॉगर्स पार्क बघितला वसंत विहारला, तेवढेच फक्त 2 फेरे जरी माझं तरी मोर दॅन सफिशियंट. उगाच तलावाला जायचं आणि 4 चक्रा मारायच्या नाही. आता बरेच जण आम्हाला आमच्या बंद हॉस्पिटलच्या माझ्या पुढे रविवारच्या पुढे तिथं आले की सगळे जण म्हणतात डॉक्टर त्या गडकरीच्या शेजारी जो तलाव आहे ना त्याला 4 चक्रा मारायचं. कशाला 4 चक्रा, उगाच जमायचं, उगाच एक्झॉस्ट व्हायचं आणि घरी गेल्यानंतर लिंबू पाणी घेतले मला फ्रेश वाटतं, नंतर मात्र पाय दुखतात. माझं असं म्हणणं आहे 100 मीटर चालणं फक्त, 50 मीटरचा 50 मीटर परत या, 100 मीटर झाले इट्स मोर दॅन सफिशियंट. किंवा तेही नाही तर मग तुम्ही ऍटलीस्ट तुमची ऍक्टिव्हिटी तरी वाढवा. मांडी घालून बसणं, पायऱ्या चढणं. आपल्याकडे सगळीकडे तुमच्या आल्या सगळीकडे टेबल आले, जेवायला आपण खाली बसत नाही. फक्त सत्यनारायणची पूजा असल्यानंतर जेव्हा बसतो त्यानंतर कधी आठवतच नाही बसतो की तसं नको आहे. त्यामुळं मुवमेंट शुड बी देअर. काय ऑर्थोपेडिक हेही सांगतात नी प्रॉब्लेम आहे का इकडे टॉयलेट नका यूज कमोड, यू कॅन स्टार्ट कमोड. म्हणजे आणखी त्याला आराम म्हणजे तो नंतर सरळच होत नाही. अशी बरीच उदाहरणं आहे. तर तेल लावायला ती वापरायला शेकायला सुरुवात करायला हवी. त्या पद्धतीने 100 मीटर वॉक डायबिटीज कंडिशन्समध्ये जे काही सांगितले उद्या वरील डायबिटीज कमी करणं, इन्सुलिन डिपेंडन्सी कमी करणं आणि गोळी बंद होऊ शकते, साखर कंट्रोलमध्ये राहू शकते, नियमानुसार राबवलं जातं. त्याचा पहिला नियम ओली हळद, दुसरा नियम अभ्यंग, तिसरा नियम 100 मीटर चालणं आणि चौथा नियम कमीत कमी नैसर्गिक स्वरूपामधलं जे गोड आहे ना तेवढंच खावं. नैसर्गिक स्वरूपातल्या गोडामध्ये म्हणेल जी काही फळं आहेत ती चालतील, अतिरेक नाही बरं का. नाशिकमध्ये गेले म्हणजे म्हणून आमची ग्रेड भर द्राक्षच खाल्ली तसं नको. जेवढी भूक आहे तेवढं खा. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा नियम चावून चावून खा. त्याला एवढं चावा की तो गिळता आला पाहिजे पाण्यासारखा, एवढं ते लिक्विफाईड झालं पाहिजे. आता आपली गोष्ट वेगळी, आता फार चांगला होते 3 इन्व्हिटेशन लग्नाच्या. त्या लग्नाची गडबड तुम्हाला सांगतो, बघते असतो लाईन असते, प्लेट असते हातामध्ये, प्लेटमध्ये सगळं परत कोण येणार सगळं भरून ठेवा. नंतर गडबड येते, भरून कोण आलेलं असतो, सुनबाईला काहीतरी काम असतं, तिला बघायचं नसते, आपल्याला परत पोचायचं असतं. प्लेट तर टाकायची नाही, त्यामुळे गडबडीत खाणं होतं. आहे ते कोंबा, तसं नको. हे म्हणाल एक चपाती खायची ना कमीत कमी 10 मिनिटं द्या तिला. काय करायचं आता, काही धावपळ आपण आयुष्यभर केलेली, आता घरी येत ना आनंद उपभोगायला शिका ना. आयुर्वेदाने सांगितलंय समदोषा समाप्ती समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय नीती स्वस्थ विद्ये. स्वस्थाची व्याख्या काय, समदोष समाप्ती समधातू आणि मलक्रिया या जर चांगल्या होत असतील आणि दुसरं प्रसन्न आत्मा इंद्रिय मन
याचा तर कोणीच विचार करत नाही. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन कोणी सांगते म्हणजे जगात पण सापडणार नाही डॉक्टराला. म्हणून माझं असं म्हणणं आहे, एवढी दगदग केली ना आता वयाच्या 50 पर्यंत, आता याच्यापुढे दगदग नको. आता आत्मा आनंदासाठी आपण या सगळ्या गोष्टी करूया. नाही तर आमचं काय, कोणालाही संसार सुटलेला नाही, तो तुम्हाला नाही मलाही. सुरुवातीला ब्रेड बटरसाठी, नंतर मुलांसाठी, नंतर नातवांसाठी, नंतर त्यांच्या लग्नांसाठी, नंतर नागसुनेंसाठी. कोणी सांगितलं एवढा वेळा? त्याने याच्यासाठीच पाठवलेलं आहे. जरा डोळे पुढा, स्वतःकडे बघा, आनंद घ्या. हे स्वस्त म्हणजे आत्मा इंद्रिय आणि मन हे तृप्त कसे ठेवायचे याच्यासाठी हा मधुमेह हा शब्द आलेला. हे जिथं अतृप्त असेल ना त्याला लाभलाच समजायचा. मग तुम्ही त्या तलावपालीला चक्रा मारा, नाही तर माझ्याकडे डोंबोलीला रोज चक्रा मारा. चालत जरी आला तरी डायबिटीज बरा होणार नाही. म्हणून हा शब्द आहे स्वस्ताच्या व्याख्येमध्ये फार महत्वाचा शब्द आहे, जो आजकाल आपण हरवून बसलोय. स्वस्त आत्मेंद्रिय मन, तृप्ती किंवा समाधान. तर त्या हिशोबाने पुढे थांबणं गरजेचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. तर हा झाला मधुमेहाचा विषय. पुढं जी लहान मुलं जी आहेत किंवा बऱ्याचदा लहान मुलं आणि सिरियस या दोघांना एकत्र घेतो म्हणजे मग तेवढा आपला वेळ वाचतो. की लहान मुलांच्या बाबतीमध्ये ऍक्टिव्हिटीज फार होतात म्हणजे चंचल तो फार आले. तसं सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये कंप यायला म्हणजे पार्किन्सनसाठी कोणी आजारपणासाठी औषधच सांगत नाही. हे मला जरा नवल वाटतं. पार्किन्सन्स कंपवाद आला की त्याला औषध नाही म्हणजे ते प्रत्येक वेळेस त्याच्यावरच्या डिपेंडन्सी जे आहे ना माहीत आम्ही घेत राहा म्हणून कंप काही आमचा अटके येत नाही. मायग्रेनचं एक तसंच होतं. उन्हामध्ये गेले की डोकं दुखायला लागतं, मळमळायला लागतं, उलटी झाली की बरं वाटतं. मग उन्हामध्ये जायचं नाही का? आवाज सहन होत नाही अशा लोकांना. म्हणजे हे जवळपास 40च्या पुढचे, पण आजकाल हे सगळ्यांमध्ये दिसायला लागले. म्हणजे बरेच जण मायग्रेनसाठी ती मायग्रेनची गोळी कायमस्वरूपी घेतात. त्या कंपवादासाठी सिंडोपा कायमस्वरूपी घ्यायची. सिंडोपा प्लस, सिंडोपा डबल प्लस अशा 2-3 व्हर्जन आल्या आता त्याचे. पण ती गोळीच घ्यायची, त्याच्यावर दुसरा पर्यायच नाही. पण माझं असं म्हणणं आहे अशा मुलांना किंवा अशा व्यक्तींनी ज्यांना कंपवाद आहे त्यांनी 2 गोष्टी कराव्यात. आपल्या खाण्यामध्ये दूध आणि तुपाचं प्रमाण थोडं वाढवा. तुपाने कोणालाही कोलेस्ट्रॉल होणार नाही, त्याची भीती मनामध्ये वाढवू नका. दूध साधारण दूध किती घ्यायचंय? एक 50 ml पुष्कळ झालं. दिवसभरामधला काउंट सांगते बरं का मी, दिवसभरामधला. मग तुम्ही 25-25 डिवाइड सुद्धा करू शकता. सकाळी 25 ml, संध्याकाळी 25. एकदाच 50 घेतला तरी काय हरकत. बरं, या दुधामुळे कोणाला जुलाब वगैरे होत असतील किंवा दूध बाजताय असं असेल तर त्याच्यामध्ये सुंठ पावडर नेहमी घालायची. दुधाचा उगाच तो फालुदा किंवा मिल्कशेक करत बसायचं नाही. फ्रूट सॅलड तर अजिबातच नाही. दूध आणि फळं एकत्र खाणे आयुर्वेदानुसार विरुद्ध नाही. तुम्ही म्हणाल की आवड आपण सगळे तर खातात, म्हणजे तुम्ही विरुद्ध का सांगतात? पण खातात ठीक आहे, त्यांची वेळ आलेली नाही. पण आपण माहीत असून सुद्धा अवलक्षण वाढून घ्यायचं नाही. त्यामुळे फळं फळांच्या जागेवर दूध दुधांच्या जागेवर. त्यामुळे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना त्या कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे सगळ्या गोष्टी या दुधामधून येतील. आणि अभ्यंगासाठी जे तेल सांगणार आहे ते कंपवातासाठी तर पर्टिक्युलर आहे. मग जी मुलं चंचल आहेत एका ठिकाणी बसतच नाही. गाडीतही असलं तरी पुढच्या सीटवर मागच्या सीटवर, मागच्या सीटवर पुढच्या सीटवर. ठाण्यात फिरायचं तरी 4 वेळा जावं लागतं. अभ्यास करायचा झालं तर 2 मिनिटाचा मराठीचा अभ्यास असतो, 2 मिनिटानंतर तो गणित सोडत असतो, 2 मिनिटानंतर त्याला सू आलेली असते, 2 मिनिटानंतर त्याच्या हातात रिमोट दिसतो आणि पुढच्या वेळेस तो परत हिंदीचा अभ्यास करत असतो. आणि दिवसभरामध्ये काय अभ्यास केला तर आम्हाला प्रश्नचिन्ह असतो. त्याला म्हणायचं हायपर ऍक्टिव्ह कंडिशन. या हायपर ऍक्टिव्ह कंडिशनमध्ये दुसरं महत्वाचं एक लक्षण दिसतं ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. जे कंपवादाची माणसं आहेत किंवा जे चंचल मुलं आहेत त्यांच्यामध्ये मोशन फ्रिक्वेन्सी नॉर्मल नसते. बद्धकोष्ठता त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे वाढलेली उष्णता आणि त्यामुळे आलेलं हे कंपवादाचं प्रकरण. त्यामुळे त्यांना नेहमी त्याचे बाउल्स नेहमी रेग्युलर पाहिजे, त्यांच्या मोशन्स नेहमी रेग्युलर पाहिजे, कॉन्स्टिपेशन व्हायला नको. अशा मुलांमध्ये किंवा कंपवातामध्ये लाक्षादी तेल नावाचं ग्रंथोक्त औषध आहे. ग्रंथोक्त आहे, हे कोणत्याही कंपनीचं प्रमोशन नाही. हे सायंटिफिक आलेलं लाक्षादी तेल आहे. हे लाक्षादी तेल जर आपण रेग्युलर अभ्यंगासाठी जे खोबरेल तेल वापरायला सांगितले तिथं जर हे लाक्षादी तेल वापरलं ना त्या दोघांसाठी फायदा होतो. चंचलत्व कमी होतं आणि दुसरं महत्वाचं हे कंपवाताचं प्रकरण फार लवकर थांबतं. त्या कंपवाताची एक गंमतच असते, सही करताना त्रास. कोणत्या कार्यक्रमात गेले ते प्लास्टिकचे कप देतात चहा प्यायला, पिऊ लोक अशीच धरत होते. पण हातात धरलं तर सांगते, दाबायला गेलं तर बिस्किट चहा बाहेर येऊन जातो, त्यामुळे त्याला जोरात दाबता येत नाही, पण हात आमचा धरून देत नाही. तर असं जे आहे पार्किन्सन्स किंवा कंपवाताचा जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये नेहमीच प्रेग्नन्सी येते. मानेपासून सुरुवात होते बोटांपर्यंत, नंतर मग ओव्हरऑल बॉडीमध्ये येते की आपण स्वतःला बॅलन्स करू शकतो. ते चालताना बॅलन्स व्हायला लागताना आपण पडायला लागतो. त्या ठिकाणी लाक्षादी तेल फार महत्वाचं औषध काम करतं. ह्याला अभ्यंग म्हणून वापरायचं आहे. लाक्षादी LAKSHD आहे. लाक्षादी LAK लाक्षादी. ल लसणाचा, क्ष क्षत्रियाचा, द गवतीचा.
Lakshadi, this is the pronunciation is same, the Lakshadi, you can get the Lakshadi anybody. Not the base of the Lakshadi is the coconut oil. It is produced with the secretions of सावाची जी पानं असतात त्यांच्यामधून तो टिकतो किंवा निर्यास टिकतो त्यापासून हे लाक्षादी बनवलं जातं. आणि लाक्षादी हे ह्या कंपवादासाठी आणि चंचल मुलांसाठी फार महत्त्वाचं. आता मी 12 सांगितले, दुसरा कोणता प्रश्न असेल तर मी सांगणार नाही. ओके, लाक्षादी. तर पुढं ह्या मुलांमध्ये येणारं विस्मरण कोणाचं प्रोडक्ट आहे? वैद्यांना सांग. हे ग्रंथोक्त आहे. जी कंपनी असेल ती काही बनवावंच लागेल. त्याच्यामध्ये कोणतेही पेटंट येणार नाही. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल, कोणत्याही साऊथ इंडियन कंपनीचं घेतलं तरी चालेल, कोणत्याही उत्तर भारतीय कंपनीचं घेतलं तरी चालेल. आणि तुम्ही स्वतः सुद्धा करू शकाल. सागाची पानं आणायची, तेलात टाकायचं, उकळायचं. साग तोडायचं नाही बरं का, पोलीस पकडतात. पानं काढायची फक्त. ठीक आहे, ते बनवण्याच्या भांडणात पडून नका, ते रेडी आहे त्याचा आपण यूज करूया सध्या. हे दुसरं महत्वाचं. याच्यामध्ये येणारं विस्मरण लहान मुलांच्या बाबतीमध्ये रिकॉल कंडिशन्स होत नाही. म्हणजे आज अभ्यास घेतलाय पण लक्षात राहत नाही. हा सगळ्या लहान मुलांसाठीचा टॉपिक पुढं आहे, पण मी त्याचे फक्त हायलाइट दाखवतोय. पुढे जाऊन आपण लहान मुलांवरचे लेक्चर्स जेव्हा होतील तेव्हा फक्त आणि फक्त लहान मुलं. आज मी सगळे टॉपिक्स एकत्र घेतोय, हे पण लक्षात घ्या. तर या हिशोबाने रिकॉल न होणं, शॉर्ट टर्म मेमरी लॉस किंवा फर्स्ट स्टेप ऑफ अल्झायमर्स, याच्यामध्ये आयुर्वेदाने नसे सांगितलेले. नसे म्हणजे काय? नाकामध्ये तेलाचे थेंब घालणं. तेल असू शकतं, तूप असू शकतं. नाही सांगतोय नसे म्हणजे काय सांगितलं. तर या पद्धतीने हे लाक्षादी तेल जे आहे याचा वापर करायचा. पण नस्यासाठी म्हणून जी औषधी सांगितलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साधं खोबरेल तेल नस्यासाठी वापरा. नेझल सिक्रेशन्स ज्यांना असतील, म्हणजे ज्यांना सारखी सर्दी आहे त्यांनी हे त्यावेळेस वापरू नका. आधी सर्दी बरी करा आणि मग वापरा. पण नस्याचा वापर पंचकर्मामध्ये नस्य फार महत्त्वाचा उपक्रम सांगितलेला आहे. किंवा लहानपणी आपल्याला जे काही बाहेरील द्वार आहे, म्हणजे दोन्ही नाकपुड्या, दोन्ही कान, बेपी, लघवीची जागा, शौचीची जागा, या सगळ्या ठिकाणी तेल घालायचे होते. आता डॉक्टर सांगतात तेल घालायचे नाही, कानात तेल टाकायचं नाही, वेगळं तेल लावायचं नाही. हे काम संस्कार करणारे जे आहेत ते संस्काराने सांगितलेलं आहे, डॉक्टर गावाने सांगितलेलं नाही, म्हणजे काही दिवसात बदलेल. त्यामुळं नस्य हा ज्येष्ठांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम. नासा हे शिरसोद्वार असं सांगितलेलं आहे. मेंदूपर्यंत काही पोहोचवायचं असेल तर आपल्याला नाकामार्फतच औषधी घालावी लागणार आहे. विस्मरण, रिकॉल कॅपॅसिटी किंवा अभ्यासामध्ये गतिमंद म्हणत नाही, गतिमंद स्लो लर्नर जे आहे किंवा तोत्रे बोलणारे जे आहेत अशा मुलांमध्ये सुद्धा साधं खोबरेल तेल 2 ड्रॉप दोन्ही वेळ, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा, नाकात घातल्यानंतर थोड्या वेळ लाईट राहायचं, झोपून राहायचं. ते घशात येतं, ते पिऊ शकतात. शिंक आली काही हरकत नाही, 1-2 दिवसानंतरची ती आपोआप सवय होईल आणि तुम्हाला त्याचं चांगलं नरिशमेंट मेंदूचं करता येईल. अशा पद्धतीने हा आयुर्वेदाचा सगळ्यात महत्त्वाचा पंचकर्मामधला एक भाग जो आपण विदाऊट एनी असिस्टंट किंवा फिजिशियन सुद्धा घरच्या घरी करू शकतो. ते एक सुरू करायचे. नासा ही शिरसोदरामधला नेझल ड्रॉप्स. साधं खोबरेल तेल पार्किन्सनसाठी मस्ट. हे बघा, आतापर्यंत आपण कधीच नाकात ते घातलं नाही तपकिरीशिवाय, ओके. तर त्यामुळे हे नाकात मात्र तेल घालायचं की जेणेकरून आपला मेंदू थोडा तल्लख राहील. सुनबाईंनी काय केले ते आपल्या लक्षात राहील. या हिशोबाने तरी ते करायला हवं. दुसरा महत्त्वाचा विषय याच्या पुढं मुलांच्या बाबतीमध्ये आणखी मी असं सांगेन की जी मुलं फार फुर्ती आहेत, वजन वाढत नाही, आणि नंतर पुढच्या तुमच्याकडे ज्यांची वजन कमी करता येत नाही, अशी दोन्ही. तर वजन वाढण्याच्या हिशोबाने लहान मुलांच्या बाबतीमध्ये ना पंचामृत सगळ्यांनी महत्त्वाचा औषध आहे, प्रत्येक वेळेस द्यावं. पंचामृताचा वापर सत्यनारायणला द्यायला पाहिजे असं काही नाही. हे पंचामृत सगळ्यात चांगलं टॉनिक आम्ही आदिवासी पाड्यांवर वापरत आहे. तिथं ज्याला मी म्हणेल की माल न्यूट्रिशन नाही म्हणता येणार, पण कुपोषित मुलं आहेत, कुपोषणाच्या पहिल्या स्टेजवर आहेत, त्यांना कोणती औषधी देऊ शकत नाही कारण त्यांना औषधी नको असतात. त्यांना हे रूल्स अँड रेग्युलेशन देऊ शकत नाही कारण आपण आहे तोपर्यंत रूल्स अँड रेग्युलेशन, आपण गेल्यानंतर जैसे ते तसं करण्यापेक्षा यांना जर पंचामृताचा सोड आणून दिला ना तर ते रेग्युलरली घेतील. पंचामृत तुम्हाला सगळ्यांना माहिती कसं बनवायचं, तर त्या पद्धतीने ते बनवा. आणि दिवसभरामध्ये किती घ्यायचं फक्त बाहेर जाताना हातावर जेवढं दही घेतो तेवढे घेतले साधारण 2 टेबलस्पून. इट्स मोर दॅन सफिशियंट लहान मुलांच्यासाठी. त्यांची वजन आपल्याला वाढवायची. आता मोठ्यांसाठी सांगतो, ज्यांची सेंट्रल ओबेसिटी आहे किंवा हेवीनेस आहे, हेवीनेस किंवा ज्याला मी म्हणेन की ओव्हर एज BMI ज्यांचा डिस्टर्ब झालेला आहे अशांसाठी जे काम करता येईल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम अभ्यंग जे आपण सांगितलं मगाशी ना, त्याच्यामध्ये साधं खोबरेल तेल सांगितलं आहे. त्यामध्ये दुसरा आणखी एक मॉडिफिकेशन सांगून देतो तेलाचा, तो म्हणजे लवण तेलाचा प्रकार करायचा. किंवा साध्या खोबरेल तेलामध्ये 1 चिमूटभर मीठ घालायचे. मीठ 1 चिमूटभर, 1 पिंच
1 चिमूट मीठ खोबऱ्या तेलामध्ये घाला, अर्धी वाटी खोबरं तेल असेल ते, आणि त्या तेलाचा वापर जर पूर्ण अंगाला स्नेहण्यासाठी वापरला किंवा पूर्ण अंगाला लावण्यासाठी वापरला तर बऱ्यापैकी जो फॅट डिपॉझिशन एरिया असतो तो आपल्याला लॉस करता येतो. 3 आठवडे जरी वापरलं साधारण 3 इंच आपली बॉडी कमी होईल सेंट्रल ओबेसिटीमध्ये. पोटाचा घेर कमी करणं, आर्म्स कमी करणं आणि वजन ओव्हरऑल शरीराचं वजन कमी होईल. असं नाही की फक्त हात बारीक झाले आणि पोटच दिसतं. या हिशोबाने लवण तेलाचा वापर किंवा खोबरे तेलामध्ये वेळ घालून त्याचा अभ्यंगासाठीचा वापर. लवण तेल, लवण, नमक, खोबरे तेल इनका कॉम्बिनेशन. 1 pinch coconut oil, near about 50 ml coconut oil, 2 pinch of salt, 2 pinch. For 50 ml 2 pinch, 25 ml 1 pinch. अशा हिशोबाने त्या लवण तेलाचा वापर आपण करू शकतो. यालाच लवण तेल म्हणायचं. लवण तेल वेगळं काही नाही. ओके, तर या हिशोबाने वजन वाढवणं झालं, वजन कमी करणं झालं, मेंदूची तलतलता झाली, डायबिटीस झाला, थायरॉइड झाला. आता महत्वाचा विषय परत मी हृदयाकडे गेला, तो बऱ्याच जणांना भेडसावतो. पोटाच्या हिशोबाने सांगतो, ज्यांना इरिटेबल बाउल म्हणजे पोटाची इरेग्युलरिटी, म्हणजे बऱ्याच जणांना काही खाल्ल्यानंतर पचत नाहीये, इनडायजेशन आहे, गडबड टेका किंवा ऍसिडिटी. बऱ्याच जणांना ऍसिडिटी हा शब्द बऱ्याच जणांना फेमस होतो. सगळ्यांनाच ऍसिडिटी असते. काही झालं की ऍसिडिटी होतं, म्हणजे दूध पिलं तरी ऍसिडिटी होण्यात बरेच जण सापडले. उलट दूध म्हणजे अँटीडोट आहे ऍसिडिटीचा. थंड दूध पिलं तर कमीत कमी तेवढ्या वेळा तरी आपल्याला शांत वाटतं. पण बऱ्याच जणांना असं होतं की ती ऍसिडिटी सगळ्याच गोष्टींमुळे वाढायला लागली. तर मगाशी मी उदाहरण दिलं ना लाईफस्टाईलचं, त्या ठिकाणी मी आहाराबद्दल वर्णन केलं की सतत गरम खाणं. गरम म्हणजे टेम्परेचरने गरम नाही, मसाल्याने कोटिंग असलेलं गरम. असं जर आपण सतत खातोय तर आपल्याला जो इंटेस्टाइनल फ्लोरा आहे, जो गॅस्ट्रिक सिक्रेशनचा फ्लोरा आहे, तो फ्लोरा घालून त्या ठिकाणी अल्सर डेव्हलप होतात आणि मग आपण पेप्टिक, ड्युओडेनल अल्सर ह्या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू वाढायला लागतो. तर हे पोटाच्या हिशोबाने मी 2 गोष्टी सांगेल की तुमच्या खाण्यामध्ये ना लिक्विड डाएट भरपूर असलं पाहिजे. म्हणजे आपण दिवसभर आठवड्याभरामधून 7 ते 14 वेळा जेवतो, सकाळ संध्याकाळचं मिळून. तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी 2 वेळेचं जेवण हे तुमचं पर्टिक्युलर लिक्विड, म्हणजे फक्त सूप, फक्त पेज, फक्त दूध, फक्त ताक असं असलंच पाहिजे. आजकाल बघा तुम्ही जे आपण आहार जे घटक जर बघितले ना आपले, त्याच्यामध्ये लिक्विड मटेरियल फार कमी करायला लागलं. त्यामुळं स्टोन, त्यामुळं बऱ्याचदा ऍसिडिटीचं तर आहे, पण स्टोन किंवा कॅल्शियमशी संबंधित असणारे आजार पण वाढायला लागलेले. ऑस्टिओपाइट्स, हाडांमध्ये ऑस्टिओपाइट्स तयार होणं हे वाढायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे लिक्विड मटेरियल, आता बऱ्याच जणांना स्टोन झाला किंवा लिक्विड मटेरियल आम्ही म्हणतो ना, तुमचा उरा डायरेक्ट बाटल्यांकडे येतो. बाटली म्हणजे पाण्याची वगैरे. तर या हिशोबाने फक्त पाण्याच्या बाटल्या, म्हणजे पाणी फक्त प्यायचं असं म्हणजे लिक्विड डाएट नाही. भरपूर पाणी पिणं म्हणजे लिक्विड डाएट नाही. माझं म्हणणं आहे की लिक्विड मटेरियल विच इज ॲज अ फूड मटेरियल. म्हणजे ताक लिक्विड आहे, शुगर कॅन ज्यूस, एनी ज्यूस, नॉट ओनली द शुगर, नारळ पाणी, दूध, पेज, कोणत्याही प्रकारचे सूप आणि कोणत्याही प्रकारचे ज्युसेस जे तुम्हाला प्रॉपरली पिऊ शकतात आणि ते फक्त फ्रेश पाहिजे. टेट्रा पॅकिंग मध्ये आणले, त्या बाटल्या करून आणल्या, आता ते 65 45 रुपयाला भेटत आली म्हणून त्या 2 आणल्या. कसं काय करायचं आहे ना, डीमार्ट मध्ये आणि मॉल मध्ये एसी मध्ये फिरणारे बरेच लोक असतात. दुपारसाठी आम्ही तिथंच असतो, घरी पण आपलं बिल वाटते, त्यापेक्षा तिथं जाऊन या, आरामही होतो. संध्याकाळचं स्नॅक्स खाऊन एक पिशवी त्याला ऑर्डर द्यायची, तो घरी पोहोचवतो आणि तिथं स्वस्त मिळतो म्हणून आपण तिथे जातो. ठीक आहे, 65 45 झाली की नाही, बरेच जण हो म्हणतात. ठीक आहे, तर असा अर्थ घ्यायचा नाही. प्रिझर्वेटिव्ह मला काय करायचंय की प्रिझर्वेटिव्ह कुठेतरी आपण कमी करून टाकतो. आपल्या शरीरामध्ये जेवढे प्रिझर्वेटिव्ह फूड मटेरियल जाते ना ते थोडे त्रासदायक आहे. त्यामुळे जे काही खाल ते नॅचरल्स होत, म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला निसर्गाकडे नेतो. प्रत्येक वेळेस नॅचरल फूड डाएट, फूड मटेरियल किंवा फूड मेडिसिन हे नॅचरल वे मध्ये सांगायचं. तिथं कुठेही प्रोसेसिंग नाही. त्या हिशोबाने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना थोडं शिकून घ्या आणि त्याचं अनुकरण स्वतः करा, जेणेकरून पुढची मुलं किंवा घरातली लहान मुलं त्या पद्धतीने करते. लहान मुलांच्या बाबतीमध्ये एक अनुकरणाचा उदाहरण सांगून देतो. मध्यंतरी शाळा तपासल्या 90% मुलांना कॅव्हिटीज होत्या, दात किडलेले होते, रंग बदललेले होते. कॅव्हिटीज म्हणजे कशा, बाहेरचं सगळं आवरण चांगलं आणि मध्ये खड्डा पडला. बाहेरचं सगळं आवरण चांगलं, किरड्यांना छिद्र पडायला लागले. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम होता की गार्गलिंगच करत नाही. गार्गलिंगच विसरले आपण. चूळ भरणं जेवणानंतर लहान मुलांना चूळ भरणं हे शिकवावं लागतं. ह्याच्यासारखं नवल दुसरा आणखी कोण राहिलं. तर माझं असं म्हणणं आहे गार्गलिंग हे आपण केलं तर ते मुलं करतील. मी बऱ्याचशा पालकांना मुलांना सांगितलं
कमीत कमी सकाळचा ब्रश एखाद्या वेळेस विसरलं तरी चालेल, पण रात्रीचं ब्रश हे 100% झालं पाहिजे. कारण दिवसभरामध्ये जे काही आपण खाल्लेलं आहे ना त्याची पेस्ट सगळी आपण तयार करतो आणि ओरल कॅव्हिटीमध्ये ठेवतो. त्याला नंतर 6 ते 7 तास वेळ देतो वर्कआउट करायला. ते वर्कआउटच व्हायला नको, ते क्लीन केलं तर 6 ते 7 तासानंतर ओरल कॅव्हिटी आपली चांगली राहील. पण मग त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबांनी आई करत नाही, मग मी काय करू? पुढे स्मार्ट झाले करतात. प्रतिप्रश्न आई बाबा कोणीच करत नाही, मग आपण करायचं असतं का ते? मग पालक सभाच बोलवले, दातांसाठी स्पेशल पालक सभा. पालकांना सांगितलं तुमच्यापैकी किती करतात, वेळ भेटला तर करतो. पण माझं असं म्हणणं आहे मुलांसाठी करायचं ना, मग आधी आपण सुद्धा आपण जसं करू तसं ते करणार आहे. ओके, त्यामुळे कॅन्डी क्रश आपल्याला जमत नाही पण मुलांना फार चांगला जमतो. हे घराचं उदाहरण आहे. त्यामुळं आपण ज्या पद्धतीने वागू, ज्या पद्धतीने खाऊ, ज्या पद्धतीने राहू त्या पद्धतीने ती मुलं राहणार. म्हणून माझा जास्तीत जास्त फोकस आहे लहान मुलांवर असतो. त्यांना गार्गलिंग चांगलं करायला लावा, कोणालाही दात किडणार नाही. मग त्याने अगदी गोड रोज खाल्लं तरी चालेल. बऱ्याचदा त्या गोडावरच येतो आपण, दात किडायला आपले गोड खाऊ नको. का खाऊ नको? ते लहान मुलाची प्रकृती कपाची, त्यामुळे कपाची आसक्ती त्याला होणार आहे, तो गोडच खाणार आहे. जसं पित्ताची प्रकृती या तरुणांमध्ये आहे तर ते उष्णच खाणार आहे. मी त्या खाण्याबद्दल काय म्हणणार नाही, ते चांगल्या पद्धतीने खा आणि योग्य संगती सोबत खा. ऍसिडिटीसाठी सगळ्यात चांगला आणि घरगुती उपाय मला सांगतो, जेणेकरून तुम्हाला कधी कोणत्याही प्रकारचे ॲसिलॉक, जेडुसिल, पॅन्टोटी, पॅन्टाप्रोझोल किंवा हा जो झोल ग्रुप आहे ना पॅन्टाप्रोझोल, ZOA जे तर सगळे झोल करतात. पोटामध्ये गेले तरी त्यांचा झोलच असतो, हा झोल ग्रुप आहे. तर हा झोल ग्रुप आपल्या आयुष्यातून घालायचा असेल ना, लोणी आणि खडीसाखर, डायबिटीज असेल तरी खायची, लोणी आणि खडीसाखर असं कॉम्बिनेशन सगळे उठल्या उठल्या घ्या. कोणालाही अल्सर जरी असतील तरी ते बरे होतात त्याच्यात. आणि हे किती दिवस करायचे? 3 आठवडे फक्त करायचे. अनाशा पोटी उठलं की आधी ते सूर्याला सूचना द्यायच्या नाही आधी, नाही आपलं नाम होतं उठलं की सूर्याला सूचना, नंतर मग का लोणी आणि खडीसाखर म्हणजे खडीसाखर म्हणजे आधी त्याची साईज किती घ्यायची? सुपारी एवढी फक्त. खडी म्हणजे मोठी साखर बरं का, हा मिश्री. त्याला तुम्ही प्रसादाला वाटतं ती शिल्लक आहे गणपतीची म्हणून घ्या, तीच असं नको, ह्याचा असते ती पण घरामध्ये बरं ती प्रोसेस झाली बरं. त्यामुळं मिश्री किंवा खडीसाखर जी आहे ना ती खडीसाखर सुपारी एवढी आणि लोणी घरका बटर बनावं, लोणी फक्त अर्धा चमचा. याच्याने तुमचं लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब होणार नाही, कोणालाही हृदयाचा त्रास होणार नाही. असेल म्हणजे माझं कोलेस्ट्रॉल वाढल्याने तुम्ही परत बटर घ्यायला होतात किंवा मला लोणी घ्यायला होतात तर ते त्रासदायक नाही. हे ताजं लोणी असावं, घरगुती किंवा घरातल्या कुठल्या माहितीच्या डेअरीवर असेल तर चालेल. त्यामुळे मी आणून वापरायचं नाही. अर्धा चमचा लोणी आणि एका सुपारी एवढी खडीसाखर. आता हे लोणी बऱ्याचदा काय होतं, मी तर सांगितलं घरात बनवायला, पण 5-6 दिवस झाले की त्याचा एक थोडा वास यायला, त्याचा कलर चेंज व्हायला, थोडं निघो व्हायला. अशा वेळेस काय करायचं, अर्धा चमचा लोणी काढायचं, वाटीमध्ये घ्यायचं, भरपूर पाण्याने पेटायचं. त्याला आपण लोणी धुणं म्हणतो. त्याला जर चांगल्या पाण्याने परत धुणं ना, साधारण 2 ते 3 अशा पद्धतीने त्याला चांगलं डिस्क करून घेतलं तर ते परत पांढरं होतं आणि मऊ पण होतं. असं लोणी आपण रेग्युलर घेऊ शकतो. 3 आठवड्यामध्ये पेप्टिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस हे बरे होतात. पण लोणी आणि खडीसाखर हे कॉम्बिनेशन अंशापोटी सकाळी कंपल्सरी घ्यायला हवं. दुसरं महत्वाचं, त्यांच्या शिक्षणामध्ये MBSचा त्रास आहे किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम IBS, थोडं जरी काही खाल्लं तरी आमचे बाउल लगेच आम्हाला मुवमेंट करायला लागतात. पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाटल्याने आम्हाला मोशनची फ्रिक्वेन्सी व्हायला लागते. MBS हवेचा त्रास, हवेचा त्रास असा असतो की मोशन्स किती वेळा होतात समजत नाहीये, कशी होते ती कळत नाही, सारखा चिकटा होतोय, डोक सारखा बाहेर पडतोय. त्या MBS मध्ये आपण एवढं प्रेशर देतो की शेवटी ते ब्लिडिंग MBS मध्ये रक्ती आवडेल आपण जे ब्लिडिंग व्हायला लागते एवढं ते MBS वाटतं. अशामध्ये साधा उपाय आहे. जनरली हा 40+ मध्ये इनडायजेशनमुळे होणारा MBS सगळ्यांमध्ये असते, 10, 20, 40, 50%. पण ज्यांना MBS असेल किंवा मोशन मधून कफ सिक्रेशन जास्त होते असं वाटत असेल किंवा मोशन झाल्यानंतर पोटामध्ये दुखण्याच्या मुरडेणं असं असेल, त्यासाठी एक साधं मिळेल, रॉ बनाना घ्यायचा. रॉ म्हणजे कच्ची केळी, रॉ बनाना. आपण जसं भातासाठी वांगी भाजतो ना तशी गॅसवर भाजायची आणि भाजलेली जी केळी आहे ती भाजलेली केळी थंड होऊ द्यायची, त्याची साल काढायची आणि आतमधला गर थंड झालाय का नाही तो बघायचा. एक केळ दिवसभरामध्ये कसंही संपव, सकाळ दुपार संध्याकाळमध्ये डिवायडेड डोसमध्ये संपव, एकाच वेळेस तुम्हाला आवडतं तसं का. पण हे भाजलेली केळी जर खाल्ली ना तर रक्तदाब, MBS, मोशनमध्ये होणारे कोणत्याही प्रकारचे कफाचे त्रास आपल्याला विदिन 2 वीक्स म्हणजे साधारण 16 दिवसामध्ये घालवता येतात.
चिप्स बनवतो ते चिप्स, हा वही ड्राय बनाना, रॉ बनाना, हिरवी केळी, पण ती भाजून घ्यायची. हिरव्या केळीचं परत चिप्स बनायचे नाही, उसको रोस्ट करना है, उसको रोस्ट करना है, रोस्ट करने में उसको ठंडा करना है, सादा ऊपर का कवरिंग जो निकालना है, अंदर का जो उसका पार्ट है, ईटेबल पार्ट है, वही लेना है. जर ते थंड झालेलं नसेल तर ते त्रासदायक होतं. बऱ्याच जणांचे मला फोन आलेले आहेत अशी, डॉक्टर ते खाल्लं म्हणजे कावल्याची कट आहे, नंतर मोठा फोड आलाय, बोलताही येत नाही, शेजारच्यांकडून बोलतो. त्यामुळे ते थंड होऊ द्या. कारण काय असतं ते तुम्हाला सांगतो, भाजल्यानंतर ना वरचं दोर फार लवकर थंड होतं, आतमधला जो चिकटा असतो तो चांगलाच गरम असतो, ते खाल्ल्यानंतरच कळतो. त्यामुळे त्याला पूर्ण थंड होऊ द्या किंवा त्याला कट करून ठेवा, जेणेकरून ते लवकर थंड होईल. आणि त्याला जसं आहे तसं खा. त्याच्यामध्ये नो शुगर, नो सॉल्ट, नो टर्मरिक पावडर, नो कोरिएंडर, काही घालायचं नाही. आता एकाने आणलं होतं त्याची भुर्जी म्हणून, डॉक्टर अशी चालेल का? नाही. म्हणून मध्यंतरी आम्ही असे पण उपक्रम अजूनही सुरू आहे की रेसिडेन्शियल फिनॉमिना फॉर द से नो टू मेडिसिन. तुम्ही आमच्यासोबत फक्त 3 दिवस राहा, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सर्व होतील, सगळ्या गोष्टी तुमच्या आजारानुसार बनवून दिल्या जातील, सगळ्या गोष्टी आजारानुसार करून दिल्या जातील आणि 3 दिवसानंतर तुम्ही घरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या, जेणेकरून तुम्हाला तिथं सगळं शिकता येईल, करूनही घेता येईल. 24 तास मी तुमच्या सोबत असतो की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींच्या शंका आपल्याला घालतात. त्याला आम्ही म्हणतो हेल्थ टुरिझम. जवळच कोणतं तरी एक आमचं ठिकाण असतं, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं आणि या पद्धतीने राहून आचार रसायन ज्याला आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, आचार रसायन म्हणजे राहायचं कसं, वागायचं कसं आयुर्वेदिक पद्धतीने, जेणेकरून मला कोणत्या औषधांवरची डिपेंडन्सी घालवता येईल. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हेल्थ टुरिझमच्या अंडरमध्ये करायला लागतो, जेणेकरून आपल्याला औषधांची डिपेंडन्सी घालवते. त्यामुळे हे पोटाच्या संदर्भामध्ये जे काही डिसीज आले होते त्यामध्ये ऍसिडिटी, एमबीबीएसिस, मोशन फ्रिक्वेन्सी नॉर्मल नसतं मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये. जर बद्धकोष्ठता असेल ना त्यांनी फक्त 2 गोष्टी करायच्या. एक तर जसं मी मला सांगितलं लिक्विड मटेरियल आपल्या खाण्यामध्ये भरपूर असू द्या, लिक्विड डाएट भरपूर असू द्या, आणि दुसरं काळ्या मनुका एका मुठीत मावतील एवढ्या फक्त घ्यायच्या. काळ्या मनुका, काळ्या मनुका म्हणजे ड्राय ग्रेप्स, किशमिश, ब्लॅक ग्रेप्स जे होते ड्राय ग्रेप्स, तर ते आपण घेऊ शकतो. हे जर घेतलं तर कॉन्स्टिपेशन मला नाही वाटत होणार आहे. आणि ह्या काळ्या मनुका रेचक नाहीये, उगाच कोणता एक काळा घ्यायचा कडू असलेला आणि नंतर वाट वगैरे बसायची, तसं ते रेचक कोणतं घेऊ नका. नाही तर काही जणांना सवय पण होते, कोणती तरी चूर्ण घ्यायची ती कायमस्वरूपी घ्यायची आणि त्याचं नाव पण नंतर कायमच ठेवायचं. तर तसलं काही चूर्ण नको की ज्या गोष्टीची डिपेंडन्सी वाढेल. तर असे नको की त्या गोष्टीमुळे आपल्याला बहुज होणार आहे किंवा त्यानंतर इरिटेशन, पेरिस्टल्स मुवमेंट वाढणार आहे, असं काही नको. माझं असं म्हणणं त्याला नॅचरल वेमध्ये पेरिस्टल्स मुवमेंट कशा वाढणार, तर कोणत्याही गोष्टीला ज्याला आपण लॅक्झेटिव्ह म्हणून मृदू देऊ हे जर पोटात गेलं तर ते वाढेल. त्या 2 गोष्टींनी वाढतं. एक तर तुमचा लिक्विड डाएट पाहिजे आणि दुसरं कोणतंही गोड रसात्मक संस्करण करणारं द्रव्य असावं. त्यामध्ये 2 येतात, ते म्हणजे काळ्या मनुका आणि दुसरं येतं बावा. पण बावा आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही. बाव्याच्या जे शेंगा असतात ना, काळ्या रंगाच्या शेंगा येतात सुकल्यानंतर, तर ते बावा डोक्याला खाऊन टाकतात. काळ्या मनुका फुटभर अशाच खायच्या, काही भिजवल्या नाही तरी चालते. भिजवून आवडत असतील, वेळ असेल भिजवून का, सुनेला सांगितलं ती भिजवत नाही, त्यामुळे आपणच खायच्या, जशा भेटतील तशा खायच्या, पण त्या खायच्या. पोटात घातल्या की ते मुळत असतं. तर ह्या पोटाच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी होत्या त्या तिथे कव्हर होतात. दुसरं महत्त्वाचं, ज्यांना मी म्हणेन की ग्रहणीचा त्रास, ज्याला ग्रहणीमध्ये आम्ही असं म्हणतो की कोणतेही अन्नपदार्थ बसत नाही, काही घेतलं तरी अल्सरेशन यायला लागतात, काही खाल्लं तरी मळमळ होते, उलटी होते. त्यामध्ये किडनीचा काही दोष नाहीये, त्यामध्ये तुमच्या इंटेस्टाईनचा काही दोष नाहीये, सगळ्या काही नॉर्मल रिपोर्ट आलेले. तर एकच करायचं, आपल्याला नाभीपुरण म्हणून नाव उतरवलं. नाभीपुरण म्हणजे काय, बेंबीच्या ठिकाणी तेल जिरवणं 5 ते 6 दिन खोबरे तेलाचे तुमच्या जेवणानंतर, तुमचं दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर, ज्यांना ज्यांना पोटाचे त्रास कोणत्याही स्वरूपामध्ये असतील, हे जनरली सांगतोय. जसं मी आपल्याला सांगितलं हाडांसाठी, तसं हे पोटासाठी फार महत्त्वाचं घटक आहे, कारण त्याचं रोट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पण फार महत्त्वाचं आहे. नाभीपुरण म्हणजे काय, 5 ते 6 दिन खोबरे तेलाचे आपल्या बेंबीवर, अंबलिकल रिझर्व्हर टाकून ठेवायचे. एक साधारण 30 सेकंदानंतर बघा ते ऍब्झॉर्ब झालेले असतात. अंबलिकल त्याला ऍब्झॉर्ब करून घेतो. हे बघा, आपण आईच्या पोटात किंवा गर्भात असताना तो एकच मार्ग असा होता की आपण सगळं पोषण होत होतो. नंतर जीवी पण व्हायला लागले की आपण तो मार्ग विसरतो. आणि ते एकच मार्ग असा आहे की जो आपल्याला असायटीस सुद्धा बरा करून देतो. ज्या ठिकाणी फक्त तेल घातलं तर ते पूर्ण शरीरामध्ये जाऊ शकतं आणि त्याचं मार्गक्रमण पूर्ण शरीरामध्ये होऊन आपल्याला पोटाचे सगळे आजार पण घालवता येऊ शकतात. तर तुम्हाला असं वाटतं की ते 5-6 थेंब टाकलेले आणि ते पूर्ण स्तब्ध झालेलं नाहीये,
2 मिनिटं थांबा, बॉटल घ्या आणि ते क्लीन करून घ्या. त्याला कसलाही मसाज करायचा नाही, त्याला कसलाही रगडायचं नाही, काही सोडायचं. बरेच जण पोटे पिठं पण सोडून घेतात. का सोडतात काही कल्पना नाही. तसं काही सोळा वेळ बसायचं नाही पोटाला. त्याला फार अलगद आणि अलवार भागांना त्या ठिकाणी फक्त तेल लावायचं आहे. मी तर म्हटलं फक्त तेल सोडायचं आणि वाट बघायची. 30 सेकंदामध्ये सोडलं पोटात सोडून नाही झालं, बॉटलने तुम्ही क्लीन करू शकता. अशा पद्धतीने ह्या पोटाचे सगळे आजारपणा लहान मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि मोठ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने घालवता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय येतो तो म्हणजे मुलांच्या किंवा आपल्या बाबतीमध्ये रिच अँटीऑक्सिडंट किंवा ज्याला मी म्हणेल की एजिंग फॅक्टर कमी करणारे घटक. एजिंग फॅक्टर कमी करणाऱ्या घटकामध्ये जसं मी ओली हळद सांगितली, पण एजिंग फॅक्टर कमी करणाऱ्या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा रोल येतो तो म्हणजे कोहळ्याचा. कोहळा म्हणजे पांढरा भोपळा, तो सांबरमध्ये बऱ्याचदा आपण वापरतो. कोहळा वास्तुशांतीमध्ये घरात लटकवलेला असतो. हा, पेठा बनवतात तो कोहळा. तर त्याचा पेठा म्हणूनही खाऊ शकतो किंवा त्याच्या आणखी 4-5 इन्ग्रेडियंट सांगतो. जसं आपण वरणात घालू शकतो, सांबर बनवू शकतो, त्याचं थालीपीठ होऊ शकतं, हलवा होऊ शकतो, पेठा होऊ शकतो किंवा त्याचा नुसता रस काढूनही खाऊ शकतो. तर या पद्धतीने हा जर कोहळा घेतला तर कोहळ्यामधले जे अल्कलाईन किंवा अल्कलाईट घटक आहेत हे घटक सेल टिश्यू डॅमेज व्हायला थांबवतात, रिस्ट्रिक्ट करतात. म्हणजे ज्या ज्या आजारांमध्ये सेल टिश्यू डॅमेज होतात, म्हणजे आम्ही मध्यंतरी एक पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरू केले की ज्या ठिकाणी कॅन्सर झाल्यानंतर रेडिएशन नाही, किमो नाही, जस्ट वेट अँड वॉच, त्यांना एक पॅलिएटिव्ह केअर सेंटर दिलेलं आहे. टाटाच्या इन्स्टिट्यूटला पॅलिएटिव्ह केअरला एवढा लोड आहे की ठाण्याच्या पुढे कोणतेही पॅलिएटिव्ह केअर सेंटर नाही आहे. त्यामुळं तिथपर्यंत पोहोचणं आणि जाणं परत येणं हे डे केअर प्रोसेस आहे पॅलिएटिव्ह केअर. तिथं जाऊन फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट टू इट, हाऊ टू इट, व्हॉट टू ड्रेस अप, आणि जर जखमा असते तर त्याच्या ड्रेसिंग कशा करायच्या एवढंच आम्ही शिकवतो, बाकी दुसरं काही नाही. तर अशा पेशंट्सला आम्ही फक्त कोहळा, दूध आणि साळीच्या लाह्या एवढ्यावरच ठेवलेलं. कोहळा, दूध आणि साळीच्या लाह्या. साळीच्या लाह्या म्हणजे लक्ष्मीपूजनाला जो प्रसाद म्हणून आपण वापरतो ना, त्या साळीच्या लाह्या. जेणेकरून सेल टिश्यू डिजनरेशन जे आहे ना ते तिथं थांबतं आणि त्याची कंडिशन पुढच्या डिजनरेशनची आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो. थर्ड वन साळीच्या लाह्या. साळीच्या लाह्या इट्स अ ब्रेन राईस से बनाया हुआ वो जिसको हम कहेंगे पॉपकॉर्न जैसा है, जैसे पॉपकॉर्न सारखं आहे, कारण त्यांना ते लाह्यांचं स्वरूप मला इंग्रजीमध्ये सांगता येत नाही. लक्ष्मी पूजनाला साडीच्या सत्तू, दिस इज द करेक्ट वर्ड, सत्तू. ओके, तर बघा किती उदो केला आपण या साडीच्या लाह्यांना, किती खातो आपण दिवाळीच्या दिवसामध्ये खातो. तुम्ही सगळ्यांना द्यायचं, तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना देत जा, आम्ही आलो की आम्हाला देत जा. कशाच रूपात खायचंय? ताकात भिजवूनही घेऊ शकतो, दुधात भिजवून घेऊ शकतो, त्याला भाजून त्याची पावडर करून त्याची घावणं वगैरे होऊ शकतात किंवा डोसे होऊ शकतात. अगदीच काही नाही, साधी अशी पोटी जरी खाली तरी चालेल, फक्त चावायला त्रासदायक आहे, त्याला कसलीही चव नाही. त्यामुळे थोडी पोटी द्यायची, डाळी बघायची भरपूर आणि खायचं. तर ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या, डिजनरेशन थांबवण्याच्या हिशोबाने शरीराचं वयस्थापन ज्याला आपण म्हणतो, हे जर या पद्धतीने केलं तर आपल्याला फार मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने सगळे गुणधर्म आपल्याला रिगेन करतात. माझ्यामध्ये जे काही डिसीज मला कव्हर करायला दिलेले होते ते मी आतापर्यंत सगळे कव्हर केले. हृदयावर मला परत बोलायचं आहे. हृदयाच्या बाबतीमध्ये आपण डिसीज कव्हर करू आणि नंतर तुमच्या शंका घेऊ. तुम्हाला जे काही पुढचे डिसीज आहेत त्याची एक लिस्ट आउट दिली जाईल की जेणेकरून दर महिन्याला जे लेक्चर होणार आहे ते कोणकोणत्या आजारानुसार होणार आहे याची एक माहिती देईल. आता मी फक्त त्याचे हायलाइट्स केल्या सगळ्यांच्या. पुढच्या वेळेस मी त्या डिसीज वाईज जेव्हा बोलेल तेव्हा फक्त आणि फक्त तो डिसीज, दुसऱ्या शंका तिथे आणायचं नाही त्यावेळेस. ठीक आहे, राईट. आय एम टॉकिंग ऑन हार्ट अँड हार्ट कंडिशन. बऱ्याचदा हृदयाच्या बाबतीमध्ये हाय म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कुठे सुरू होतात ते मी तुम्हाला सांगून देतो. मगाशी जो सूत्र वापरलं ना मी, स्वास्थ्याची व्याख्या सांगितली, एक सूत्र सांगितलं, समदोषा समाप्ति समधातु मतलब प्रसन्न आत्मेंद्रिय मन. जो सेकंड लाइन है ना वो ये हमारे हार्ट के बारे में बहुत मेजर रोल प्ले करती है. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. बीपीच्या किती गोळ्या खावा आमचा कंट्रोलच होत नाही. कारण का विचाराचं चक्र तो पुळपुळा डोक्यामध्ये वाचतोच आहे. तो पुळपुळा कसा बंद करता येईल? कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या मागची एलडीएल एचडीएल कोणतेही वाढू द्या ते त्रासदायकच आहे. कोलेस्ट्रॉल वाढले त्याच्या मागची कारणं जर शोधायला गेलो तर आपल्या ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागलेल्या आहे. सगळे सिटिंग जॉब मी म्हणलं ना, आता जॉबचं जोर पण बदललं. तुम्हाला कोणती लोकल पकडायला लागत नाही,
CST लाही जावं लागत नाही, कोणत्याही कोणाची धमकी खावं लागत नाही की पास करावं लागते, राईट. वर्क फ्रॉम होम पण आले, त्यामुळे आपल्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्या. म्हणून मगाशी जो हृदयासाठी जे व्यायामाचे प्रकार आहेत किंवा हृदयासाठी जे ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या तुम्हाला सांगतो. त्या लो बीपी मध्येही कामाला येऊ शकणार आहेत, हाय बीपी मध्येही कामाला येऊ शकणार आहेत, कोलेस्ट्रॉल मेंटेन करायला कामाला येऊ शकणार आहेत. आता कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून आपण प्रत्येक वेळेस त्याला काही क्रॉस चेक करत बसले की खरंच ब्लॉक आहे का. आपण फक्त दिलेले जे काही लोसर असेल, अँब्रोडिपिन असेल, डेपिन असेल, 0.5 असेल, 1 असेल या 50 असेल ती फक्त घेत राहतो. माझं असं म्हणणं आहे आपण ना आपल्या हृदयाला तपासू शकतो. कसं तपासायचं ते सांगून देतो. आपल्याला दम कधी लागतो ते फक्त बघा. 10 पायऱ्या चढल्यावर, 15 पायऱ्या चढल्यावर, 10 मीटर चालल्यावर, 20 मीटर चालल्यावर का 100 मीटर चालल्यावर. दम लागणं म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला थांबावं असं वाटतं आणि आपण लिटरली बसतो, श्वासाची गती वाढायला लागते, त्याला म्हणायचं दम. आपण समजून घ्यायचं 100 मीटर जर आपण चालू शकत नाहीये तर आपल्यामधलं कोलेस्ट्रॉल कुठेतरी डिस्टर्ब झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं आपली सेंट्रल ओबेसिटी. दारामधून एंट्री करताना आपलं नाक पहिलं यायला हवं, आपलं पोट नाही. दारामधून जर आपण आतमध्ये आलो ना घरामध्ये आपलं नाक यायला हवं पाहिजे. बऱ्याच जणांची पोट येतात पाहिजे, त्याला म्हणायचं सेंट्रल ओबेसिटी. ही जर सेंट्रल ओबेसिटी तुम्ही अडॉप्ट करून घेतलेली असेल तर मग आपण परत लक्षात घ्यायचं आपलं कोलेस्ट्रॉल कुठेतरी डिस्टर्ब झालेलं. आता या सेंट्रल ओबेसिटीमुळे आणखी दुसऱ्या गमती काय होतं तुम्हाला सांगतो. पोट तर पुढे येतंय म्हणजे याचा अर्थ हे फक्त तिथं फॅटी टिश्यू डिपॉझिशन झाले असं काही नाही. त्याला रोखून धरणारे जे मसल आहेत ना, मणक्याकडून येणारे, स्पायनल कॉर्डवरून येणारे, त्याच्यावर ताण पडला. त्यामुळे आपलं पोश्चर कसं होतं, असा बेंड येतो. पोटाचा भाग पुढे, कमरेला मागून उलटा एस होतो. जो सरळ एस आहे ना तो उलटा एस होतो. त्यामुळे पाठ बाहेर येते, कमरेचा भाग अगदी खड्डा पडतो आणि मग नंतर आपला पटक एरिया सुरू होतो. असा जर खड्डा आलेला असेल तर सॅक्रम रिजनचा तुम्हाला त्रास लगेच होऊ शकतो. कंबर दुखणं, वागताना किंवा चालताना त्या ठिकाणी कमरेतून कळा येणं किंवा बरेच जण चांगला शब्द वापरतात त्याच्याकडे नंतर. म्हणजे त्याचं एक कारण आहे सायटिकाचं. तुमचा स्पायनल कॉर्ड जर कुठे डिस्टर्ब झाला असेल तर पहिलं लक्षण तुम्हाला सायटिका येतं किंवा टाचदुखीचं येतं. टाचदुखीवर बरेच जण आपण त्या टाचेत इंजेक्शन घालतो पण टाच काही बरी होत नाही. पण त्याच्या मूळ कारण असतं तुमचा सॅक्रम रिजन म्हणजे लो बॅक एरियामध्ये असणारा जो बोन आहे त्याच्यावर आलेला प्रेशर. कारण ते पोटाला खेचण्यासाठी म्हणून त्या मसल्सवर टेन्शन आलेले असतात, ते ताणले जातात आणि त्यामुळे तुम्हाला लो बॅक पेन तिथं सुरू होते. त्यामुळे हे बघा पोट वाढणं किती आजारांना आपल्याला प्रमोट करू शकते. ते हृदयावर पण आलं, कमरेवर पण आलं, सायटिकावर एक आलं आणि टाचमध्ये आलं. फक्त पोट आतमध्ये घेतलं तर हे सगळे आजार पण रिव्हर्स जातील. टाचे दुखणार नाही, पायाचे त्रास होणार नाही, कमरेचे होणार नाही आणि कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवेल. आता हे पोट कमी करण्याच्या हिशोबाने आपण काय करू शकतो बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं जेवणाच्या वेळात कंपल्सरी पाळा. जेवणाच्या वेळेस जेवण, झोपेच्या वेळेस झोप. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदाने सांगितलेले 3 उपस्तंभ आहेत. उपस्तंभ म्हणजे पिलर्स ऑफ द लाईफ. आहार म्हणजे डाएट, निद्रा म्हणजे झोप, ब्रह्मचर्य म्हणजे सेक्शुअल लाईफ. तर या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन, डूज अँड डोंट्स फॉलो करणं गरजेचं. बऱ्याचदा हे बघितलेलं आहे की एम्प्टी स्टमक वर्क आपण फार लवकर करतो. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये ब्रेकफास्ट सगळं झालेला असतो पण उपाशी पोटीच कामाला जायचं. काही न खाता पिता आपण सकाळचे 11 वाजेपर्यंत थांबतो. काय खाल्लेलं असतं, बिस्किट आणि दूध, बिस्किट आणि चहा किंवा मग बाहेर काहीतरी मिळालेलं जे आहे ते त्या ठिकाणी घेतो. तसं नको. एम्प्टी स्टमक आपण बाहेर पडायचंच नाही. रात्रीचं जेवण 10 वाजता झालेलं आहे, दुसऱ्या दिवशीचं सकाळचा ब्रेकफास्ट तुमचा 7:30 पर्यंत झालाच पाहिजे. तो जर होत नसेल आणि एम्प्टी स्टमक आपण जर 11 वाजेपर्यंत आणि लंच अवरपर्यंत जर एम्प्टी स्टमक राहिलो तर त्यानंतर परत आपल्या पोटाचा त्रास जो आहे तो कोलेस्ट्रॉलवर येणार आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण 10 वाजता किंवा 11 वाजता असेल तर सकाळी 7:30 वाजता यू शुड टेक सम मिनी लंच. पोळी भाजी सारखा काहीतरी अन्नपदार्थ पोटात जाऊ द्या. अगदीच काही नाही तर चहा चपातीही चालेल पण ते पोटात जाऊ द्या. उपाशी पोटी राहिल्यामुळं बऱ्याचदा ओबेसिटी वाढते. उपाशी पोटी राहिल्यामुळं बऱ्याचदा फॅटी टिश्यू डिपॉझिशन आणखी जोमाने वाढायला लागतं. त्यामुळं कोलेस्ट्रॉलचं एक कारण आहे उपाशी पोटी काम करणं. त्यामुळं जे काही स्ट्रेस आपण घेतोय त्या स्ट्रेसला सस्टेन करण्याची कॅपॅसिटी आपली नसते आणि त्या ठिकाणावर मग स्ट्रेस इंड्यूस हायपरटेन्शन तिथे सुरू होतं. म्हणून शुगर लेवल नॉर्मल ठेवा, पोट भरलेलं ठेवा. भरलेलं म्हणजे अगदी अखंड नको, अर्धच भरायचं ते. तर त्या हिशोबाने सकाळची ब्रेकफास्ट किंवा जेवणाच्या वेळा नियमित ठेवायचं. दुसरं जेवणाच्या बाबतीमध्ये आणि हार्ट पेशंटच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगितलं रात्रीच्या वेळेमध्ये डाळीचे किंवा पर्टिक्युलरली बेसनाचे पदार्थ पूर्ण अवॉइड करा.
तुम्हाला कोणताही नॉन हार्ट पेशंट जर माहिती असेल की याला XYZ ला हार्ट अटॅक आला होता, त्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा, ज्या दिवशी रात्री हार्ट अटॅक आला, पर्टिक्युलरली रात्री हार्ट अटॅक 10:30 नंतर रात्रीच्या वेळेस काय खाल्लं. आम्ही एक सर्वे केला, साधारण 550 लोकांना आम्ही हा प्रश्न विचारला. पुणे हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही काम करत होतो जगदीश श्रीमठ सरांसोबत. त्यावेळेस आम्ही हा सर्वे केला होता. 550 लोकांपैकी 400 लोकांनी सांगितलं आम्ही बेसन किंवा बेसनाचे पदार्थ खाल्ले. रात्रीच्या वेळेमध्ये बेसन किंवा बेसनाचे पदार्थ स्ट्रिक्टली अवॉइड करा, जे हार्ट किंवा कोलेस्ट्रॉलचे पेशंट असतील त्यांनी, की जेणेकरून आपण आमंत्रण देतोय त्या गॅसेस फॉर्मेशन होण्यासाठी. आणि गॅसेस फॉर्मेशन मध्ये जर ढेकर आला नाही, गॅसेस पास झाले नाही, तर त्या गॅसेस फॉर्मेशनचा आपल्याला डायफ्रामवर प्रेशर येईल, डायफ्रामचं प्रेशर हार्टवर येतं आणि तिथं आपल्याला रात्रीच्या वेळेस येणाऱ्या हार्ट अटॅकचे चान्सेस 90% वाढतात. म्हणून हार्ट पेशंटने किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी रात्रीच्या वेळेमध्ये बेसन किंवा चणा डाळीचे कोणतेही पदार्थ हे स्ट्रिक्टली अवॉइड करावे. तर त्या हिशोबाने हा एक प्रकार तुम्ही म्हणजे मी प्रिव्हेन्शन म्हणून सगळ्या गोष्टी सांगतो. अजून आपण क्युरेटिव्ह पार्टवर आलेलो नाही. दुसरं महत्वाचं हार्टच्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये ना, जसं मग सांगितलं तुम्ही काहीतरी खाल्लेलं असावं. आयुर्वेदाने खाण्यासाठी पण नियम दिलेले. आपलं स्टमक किती असावं त्याचे 3 भाग करावे. एक भाग सॉलिड मटेरियलसाठी, एक भाग लिक्विड मटेरियलसाठी आणि एक भाग एरियल कॅव्हिटीसाठी. आपण काय करतो, आवडलंय म्हणून एरियल नाही आणि सॉलिड नाही, फक्त एरियल नाही आणि लिक्विड नाही, सगळं सॉलिड. तसं नको व्हायला. ज्याला म्हणेल की आपण तर हे बघा, सकाळचं जेवण मिनी लंच म्हणालो, दुपारचं जेवण हे लंच अवर आणि संध्याकाळचं जेवण हे ब्रेकफास्ट सारखं असावं. संध्याकाळी तुम्ही सॅलड जरी नुसतं खाल्लं तरी चालेल मला. जेवढं पोट हलकं ठेवता येईल तेवढं ह्या हार्ट डिसीजसाठी संध्याकाळचं जेवण महत्वाचं. तर त्या हिशोबाने हे रूल्स अँड रेग्युलेशन जर पाळले ना, तर आपल्याला सेंट्रल ओबेसिटी येणार नाही, कोलेस्ट्रॉल लेवल आपण इन कंट्रोल ठेवू शकू. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामुळे वाढणारा जो स्ट्रेस आहे, कामाचा किंवा व्यावहारिक स्ट्रेस मी सांगत नाही, हा ऑर्गनल स्ट्रेस सांगतोय. जसं म्हणतात बरेच जण म्हणतात गॅसेस होतात, पोट गच्च राहतं आणि त्यामुळे वाढणारा स्ट्रेस आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस इंटू हायपर टेन्शन हे आपल्याला कंट्रोल ठेवता येईल. दुसरं महत्वाचं हृदयासाठी ना, एका हे जे ओलीवर सांगितली होती त्यासारखं दुसरं अन्नपदार्थ तुम्हाला सांगून ठेवतो. तो अन्नपदार्थ हृदयासाठी जो आहे तो म्हणजे अर्जुन. अर्जुनाची साल, अर्जुन नाम यूज करा, अर्जुन आहे वो प्लांट का नाम है अर्जुन. अर्जुनाची साल हे अर्जुनाची काढा वगैरे पण मिळतो. अर्जुनाचा अरिष्ट पण मिळतो. असं अरिष्ट म्हणजे अर्जुन का अरिष्ट बी मिळतात. तर ते अर्जुनारिष्ट किंवा अर्जुनाचा कोणत्याही फूड फॉर्म मध्ये जर वापर केला ना, तर आपल्याला त्याची पंपिंग ऍक्टिव्हिटी नॉर्मल ठेवायला काम करते. मग तुमचं बायपास झालेलं असू दे, तुमच्यामध्ये ब्लॉक असू दे, एंजिओग्राफी असू दे किंवा कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असू दे, ती जास्त वाढू देणार नाही आणि त्याच्या पंपिंग ऍक्टिव्हिटी नॉर्मल ठेवण्यासाठी हा अर्जुन काम करतो. मी हा अर्जुनाचे ना आयुर्वेदाने सांगितले क्षीरपाक करून घ्या. दुधासोबत अर्जुन घ्यायला पाहिजे. क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये उकळायचं आणि ते दूध प्यायचं नाही. तर आपल्याकडे अर्जुनारिष्ट किंवा अर्जुनाची काढा कुठेही मिळतो आणि हे ऑथेंटिक ड्रग आहे. हे कोणत्या कंपनीचे पेटंट ड्रग नाही. अर्जुन म्हणजे अर्जुनाचाच काढा जरा द्यावा लागणार. त्यामुळे हा अर्जुनाची काढा आपण रेग्युलर यूज मध्ये जर ठेवला ना, तर आपल्याला हृदयाची कोणतीही भीती राहणार. आणि तिसरं महत्वाचं, त्या हृदयाच्या पेशंट ना, मला असं वाटतं त्यांनी नेहमी स्वच्छंदी आणि आनंदी राहावं. उगाच कोणत्या गोष्टीचा पाहू, मुलाचं कसं होणार, मुलीचं कसं होणार, लग्न होणार का, जावाई कसा होणार, जावाई मिळाला, नातू कधी येणार, नातू आला, पुढचं कसं होणार, हे जे सारखी टांगती तलवार आहे डोक्यावरची, चिंतनात अतिचिंतन हे आयुर्वेदाने सांगितलेलं हृदयरोगाचं मूळ कारण. चिंतनात अतिचिंतन हे सर्व स्वतःचं दृष्टी कारण. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे यांनी ना स्वच्छंदी आणि आनंदी राहावं. म्हणून मी म्हणलं आता स्वतःसाठी थोडा वेळ काढायला पाहिजे. इतरांसाठी दुसऱ्यांसाठी फार कामं केली, पण ज्यांना ज्यांना हृदयरोग झालेला आहे किंवा त्या हृदयरोग होऊ नये म्हणून असं वाटत असेल त्यांनी थोडं स्वच्छंदी राहायला काही हरकत नाही. माझ्यासाठी आहे ते सांगायचं, मनात काही ठेवायचं नाही, पोटातही काही ठेवायचं नाही, रिकामं झालं तर भरून घ्यायचं. या हिशोबाने वागलं तर मला नाही वाटत हृदयावर तर मोठं ताण होईल. तसं मगाचं जे सूत्र होतं ना, ते फार महत्वाचं आहे प्रत्येकासाठी. स्वस्थ व्यक्तीची व्याख्या जी सांगितलेली आहे, समदोषा समाग्नी समधातू मलक्रिया प्रश्न आत्मेंद्रिय मन. समदोष समधातू समाग्नीसाठी आपल्याला भरपूर आणि चिकार डॉक्टर आहेत सगळं बरं करायला, पण आत्मा इंद्रिय आणि मन यासाठी डॉक्टर नाही. पण डायरेक्ट आयपीएस मध्ये जावं लागेल, काही शिकायला लागतो घरच्यांकडून, हे काहीतरी बघायला लागलं चला नाही येणार अडचणींकडे. तसं व्हायला नको. त्यामुळं इंद्रिय, आत्मा आणि मन याच्यासाठी जी काही औषधं नाही आहेत ना, ते आपल्या शरीरातून आपण आपल्या डेली लाईफ मधून, आपल्या वागण्या बोलण्यातून आणि आपल्या छंदांमधूनही मिळू शकतो. काय हरकत आहे आपले छंद परत जोपासायला.
हृदयरोगाने ना नेहमी छंद जोपासा असेल, प्रत्येक वेळेस सांगत असतो. तुम्हाला लिखाणाचं असेल, वाचनाची आवड असेल. आमचा एक पेशंट होता, त्याला ना पक्ष्यांच्या आवाजाची आवड होती. त्याने मला जवळपास 7 CD दिल्या होत्या. मी प्रत्येक हार्ट पेशंटचं जेव्हा कॅम्पेनिंग होतं ना त्यावेळेस CD वाजवतो. त्याने पावसाच्या आवाजाची CD, पत्र्यावरचा पाऊस, स्लॅबवरचा पाऊस, टेरेसवर पडणारा पाऊस, अंगावर येणारे पाण्याचे थेंब, त्याचा आवाज, तळव्यांवर येणारा पाण्याचा आवाज, हे रेकॉर्ड करून दिलेले आहे मला. म्हणजे मी खरंच स्वतः भाग्यवान समजलो की असे पेशंट माझ्या संपर्कात आले की त्यांनी मी सांगितलं इम्प्लिमेंट केलं आणि परत मला दिलं. पक्ष्यांचे आवाज, आपण अशा ठिकाणी अजून खरोखर अजूनही आपल्याला पक्ष्यांचे आवाज येऊ लागले भेटू शकतात, पण त्यासाठी वेळ आमच्या मागे उरं केला आम्हाला, स्वतःसाठी वेळ काढा. मी म्हटलं ना 7 दिवस नाही होऊ शकत, पण ऍटलीस्ट 1 दिवस तरी घ्या तिथं तुम्हाला कसल्याही प्रकारचं ताण माझ्या डोक्यावर नाही आणि मी आजचा दिवस फक्त आणि फक्त माझ्यासाठी. असं जेव्हा राहील ना तेव्हा या हृदयरोगावरच्या आजारावरची मला ट्रीटमेंटसाठीची कोणती मेडिसिन वापरावी लागणार. आणि दुसरं महत्त्वाचं, जिथं जिथं हृदयरोगाचे पेशंट असतात त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, आयुर्वेदाने काही धारणी आणि अधारणी वेग सांगितले, काय रोखायचंय आणि काय रोखायचं नाही, धारण आणि अधारण. त्यामध्ये मलमूत्र म्हणजे अधारणी वेगांमध्ये येतात मलमूत्र, शिंका, रजस्वला म्हणजे पिरियड्स, आक्रोश हा रोखायचा नाही, आलाय ना सोडून द्यायचं. आपण काय झालेलं आजकाल हे युरिन मोशनचे जेव्हा बेस येतात, इंटेन्शन असतात ते थांबवून ठेवतात. म्हणजे आता आपण काय करतो, आपल्या शरीराची कॅपॅसिटी बघायला लागतो. त्यामुळे धारणीय वेग कधीच धारण करू, अधारणीय वेग कधीच धारण करू नये. आणि धारण करणारे वेग कोणते, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे कधीच धारण करू नये, त्यांना सोडून द्यावं लागेल. त्याच्यामध्ये जास्त उद्वेग करू नये. शरीर स्वतःला मनाला केवढं शांत ठेवता येईल ना तेवढं शांत आपण या ठिकाणी ठेवा. बाकी मेडिसिन पार्ट मी आत्ता ना सांगत नाही, जसं मगाशी सांगितलं दाखल्याने केलं वर्णन केलं तसं मेडिसिन पार्ट हा कॉमन फॅक्टर हार्टसाठी नाही राहणार, कारण प्रत्येकाच्या कंडिशननुसार मला आयुर्वेदिक मेडिसिन काही सजेस्ट करता येईल. जसं ऑर्डिनरी हा कॉमनली सगळ्यांसाठी वापरता येईल, पण मी ती औषधी जर तुम्हाला मला वाटत तर तुम्ही आहे तुम्ही क्रॉस चेक करून विचारून नाडी परीक्षा करून सांगू शकतात किंवा विचारून घेऊ शकतात. पण कॉमन मेडिसिन हार्टसाठी जेव्हा हार्टचं सेशन होईल ना तेव्हा प्रत्येकाचे एक एक बदल काढून मग त्या पद्धतीने मी सांगेन. म्हणजे बायपासचं एक लेक्चर होईल तेव्हा त्या बायपासमध्ये एनजीओसाठीची काय होती किंवा बीपीसाठी काय होती, फक्त हायपरटेन्शनसाठी काय होती मी सांगेन, पण कॉमन त्यासाठीचे मेडिसिन सांगू शकत. तर ह्या हिशोबाने आतापर्यंतचे जेवढे सगळे आजारपणा होते ते आज कव्हर केलेले, त्याची डिस्काउंट काही दिवसात तुमच्या नोटिफिकेशनला लागेल. हेल्थ रिझल्टच्या बाबतीतची वेगळी माहिती तुम्हाला नोटिफिकेशनला लागेल. इथं काही आहे कुठं ती तुम्हाला देऊ शकता, तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. तुमच्या काही शंका असतील तर पटकन विचारा, म्हणजे मग आपल्याला आपल्या वेळेनुसार आणि आलेले जे गेस्ट आहेत त्यांच्या वेळेनुसार आपल्याला हे सगळा कार्यक्रम आठवतो. फक्त शेवटच्या 5 शंका. माझी तुम्ही मोठी हळदचे गुण सांगितले आणि रोज तुम्ही थोडा तुकडा खायला सांगा. अर्धा इंच तुकडा, अर्धा इंच पोटाच्या पेरावर. तो लहान मुलांनी पण खायचा. हो, आता एक सांगतो, जे जी प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेत ना, अर्धा इंच एक तुकडा म्हणजे अर्धा इंच किंवा पोटाच्या पेरावर तुकडा, ज्याला खायचं ना त्याच्या पोटाचं पेर. मध्यंतरी असं माझ्या बाबतीमध्ये असंच झालं, त्यांनी त्यांच्या मुलाला दिलं, मुलाचं वय किती 1 वर्ष आणि त्यांनी दिलं त्यांच्या पोटावर, त्याच्या पेरा आहे. माझं म्हणणं आहे ज्याला खायचंय ना त्याच्या पोटाचं पेर, ज्याला खायचंय त्याची चिमूट, म्हणजे चिमटीमधली काही औषधी सांगितली तुम्ही मगाशी तेलामध्ये चिमूटभर मीठ घालायला सांगितलं, ज्याला वापरायचं त्याची चिमूट, लहान मुलांना वापरायचं तर लहान मुलांची चिमूट वापरा. ठीक आहे, नेक्स्ट. एक मिनिट सर, दोन्ही घेऊया. डोळ्यांच्या संदर्भात आजार वगैरे घेतो. अर्जुनाने जे आहे ते सकाळी जेवल्यानंतर पाण्यामध्ये आणि रात्री जेवल्यानंतर पाण्यामध्ये मी रोज घेतो. ओके, चालेल ना, पण जेवणानंतर अशी काय वेळ? ते साधारण जेवल्यानंतर तर माझं असं म्हणणं आहे, कोणते हे अर्जुन हे औषध जे आहे रसायन औषध कसं मी सांगतो तुम्हाला, हे रसायन औषध अशी आहेत की जी ब्राह्मण मुहूर्तावर गेलं सांगितले. आयुर्वेदाने जे रसायन सांगितले ना, रसायन म्हणजे काय की एजिंग फॅक्टर, म्हणजे ज्याला थांबवू शकू किंवा चीर तरुण राहणारी औषधी जी आहेत ती रसायन. म्हणजे तरुण म्हणजे परत तुम्ही त्या शरीरानुसार तरुण नका म्हणून, बुद्धीनुसार, भावनेनुसार, प्रत्येक आजाराचे पण रसायन सांगितले. म्हणजे ज्वरामधून तयार झाल्यानंतर रसायन, टीबी मध्ये रसायन, म्हणजे टीबी मध्ये रसायन आम्ही मध्यंतरी HIV पेशंटमध्ये वापरायला सुरुवात केली, त्यांचा CD4 काउंट बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहायला लागला. म्हणजे तो CD4 काउंट जर ड्रॉपडाऊन झाला तर आम्हाला थोडं टेन्शन यायला लागतं बऱ्याचदा, पण तो CD4 काउंट टीबी मधल्या आचार रसायन किंवा रसायन औषधाने आपल्याला घालवता येतो. तर त्या हिशोबाने हे रसायन औषधी जी आहेत ना ती पहाटेच्या वेळेस घ्यावी. पहाटेची वेळ म्हणजे आपण समजूया 6 वाजता.
काय हरकत नाही. अगदी पहाटे 5 वाजता आपल्याला जमणार नाही आता, पण 6 वाजता किंवा 6 ते 7च्या दरम्यान असं एक तुम्हाला थोडं सुटेबल करून देईल. डोळ्यांसाठी त्यांनी प्रश्न विचारला होता. डोळ्यांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो. डोळ्यांचा फार मोठा विषय, पण तो शॉर्टआउट मला करता येत नाही, पण मी 2-3 टिप्स आता देऊन ठेवतो की जेणेकरून आपल्याला चष्म्याचे तरी नंबर घालवता येतील. लहान मुलांच्या बाबतीत चष्म्याचे नंबर पूर्ण केलेले आहेत निवड ह्या गोष्टी करून. डोळ्यांच्या बाबतीमध्ये आपण 2 गोष्टी कधीच करत नाही. डोळ्यांचं स्नेहन कधीच होत नाही. डोळ्यांना जो नरिशमेंट पाहिजे ना ते नरिशमेंट कधी दिलं जात नाही. डोळा हा एक डोळ्याची पापणी, आयलिड्स आणि डोळा याच्यामध्ये ना एक प्रकारचं ऑइलिंग आहे. त्याला म्हणजे श्लेष्मल थर, तो कपास आहे. तो ड्रायनेस जर यायला लागला तर सारखं ब्लिंकिंग होतं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये मोठ्यांच्या बाबतीमध्ये ब्लिंकिंग व्हायला नको. तर हे नरिशमेंट कसं करायचं डोळ्यांचं? डोळ्यांना कोणत्या अशा अँटीऑक्सिडंट द्यायची की जेणेकरून डोळ्यांचं कार्याने डोळ्यांचे मसल्स चांगले राहतील. तर डोळ्यांमध्ये नेहमी अंजन करावी. अंजन कशाचं करायचं? अंजन म्हणजे काय? काजळासारखं लावायचं. डोळ्याची पापणी खाली घ्यायची, बोटाने फक्त लावायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही. आता हे अंजन कशाचं करायचंय? साधं तुपाचं अंजन करायचं. त्यासाठी काही अगदी कारल्या पिल्लेला त्याची गरज नाही. साधं तूप प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. कारल्याच्या अंजनाची किंमत जी आहे ती 1.5 किलो तुपे लागतं. आपल्या वसंत बिहारांचा अंजन होऊ शकतं. पण माझं असं म्हणणं आहे साधं तूप गाईचं किंवा म्हशीचं कोणते असलं तरी चालेल. ते तूप साधारण 2 थेंब हातावर घ्यावं तर हातावर. त्यामध्ये छोटे छोटे कणी असतात, ग्रॅन्युल्स असतात. त्या हाताच्या उष्णतेने पण आपण पातळ करून घेऊ शकतो. तर त्या पातळ झालेल्या तुपाचं अंजन नेहमी डोळ्याला करावं की जेणेकरून डोळ्याचं तेज डोळ्यामध्ये आलोचक नावाचं पित्त आहे. हे पित्त हे त्या डोळ्याच्या कार्यावर काम करत असतं आणि हे पित्त नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला हे स्नेह गरजेचं. मला इथं सांगितलं नाही पित्ताला आपण दुधाने कॉन्ट्रॅक्ट करू शकतो पोटातल्या. तर डोळ्याच्या पित्ताचं काय? तर हे तुपाचं अंजन हे नेहमी करावं. दुसरं, डोळ्याचे व्यायाम आपण कधीच करत नाही आणि कोणी सांगत नाही डोळ्याचे व्यायाम करायला. का म्हणतो मला कळत नाही. डोळ्याचे व्यायाम आपण फक्त 2दाच केलेले असतात. शेजारी कोणी चांगली सुंदर मुलगी बघू ना तर डोळ्याचे व्यायाम, या परीक्षेला बघतो आणि काही येत नसेल ना किंवा डोळ्याचे व्यायाम होतात आजूला बाजूला. तर माझं असं म्हणणं आहे एक व्यायाम प्रकार तुम्ही नेहमी करा. मी हा माइंडच ऑब्जेक्ट म्हणून घेतो. एक ऑब्जेक्ट कोणत्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे? मान न हलवता डोळे हलवायचे. टुवर्ड्स राईट, टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स अप, टुवर्ड्स डाऊन. हे लहान मुलांना आतापासून शिकवा. लहान मुलांमध्ये वाढणारे नंबर अगदी +4 आणि +7 पर्यंतचे नंबर बघितले. तर हे फार चुकीचं आणि धोकादायक पिक्चर आहे पुढचं. आपण हे डोळ्याचा व्यायाम कधीच करत नाही. दुसरा डोळ्यांचा व्यायाम असाही आपल्याला करता येऊ शकतो ज्यांच्यामध्ये मायनसमध्ये नंबर येतोय असावर. आता प्लस आणि मायनस दोघांचे वेगवेगळे सांगतो. ज्यांच्यामध्ये मायनसमध्ये नंबर येतात ना त्यांनी डोळ्यावरचा आयटोन प्रेशर वाढल्यामुळे यांचे मायनसमध्ये नंबर येतात. आयटोन प्रेशर म्हणजे काय? डोळ्यांमध्ये आतमध्ये ना जो व्हॅक्यूम आहे तो व्हॅक्यूम वाढल्यामुळे आयटोन प्रेशर वाढतं. बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल डोळ्याची तपासणी करताना आयटोन प्रेशर तपासतात. डोळ्यात ड्रॉप टाकला जातो आणि छोटंसं मशीन त्याच्यावर ठेवलं जातं तराजू काढायला जातो. ते डिफ्लेक्ट होताना आपल्याला आयटोन प्रेशर माहिती होतं. हे आयटोन प्रेशर आपल्या हार्टवर, आपल्या रिॲक्शनवर म्हणजे आपण आपल्या स्वभावावर. रिॲक्शन म्हणजे काय? अशी मुलं जी हायपर आहेत किंवा असे जे फार तडकाफडकी असतात त्यांना बरेच जण म्हणतात जमदग्नीचा अवतार. असे जे आहेत ना हायपर त्यांच्यामध्ये हा आयटोन प्रेशर फार लवकर वाढतो. जे हायपर थायरॉइडिझम असतात त्यांच्यामध्ये हा डोळ्यांचा आजारपणा किंवा आयटोन प्रेशर फार वाढलेलं असतं. त्यांनी 2 गोष्टी कराव्या. आपला तळहात आपल्या डोळ्यावर पंजाचा भाग म्हणजे जे ऑर्बिट्स आहेत आपले त्या ठिकाणी हे बोन्स येते पंजाचे आणि मधला जो पोकळ भाग आहे तो डोळ्यावर येईल. त्याने फक्त 5 वेळा प्रेशर करायचं. हा अगदी बरोबर तसं. तर त्या पद्धतीने हे बघा मी करतो तुम्ही करू शकता. खरं सगळ्यांनी दोन्ही आपला तळवा घ्यायचा आणि हातावर ठेवायचा आणि 5 वेळा दाबायचा. चष्मा काढून बरं का? चष्मा सगळं तर या हिशोबाने आपला तळव्याचं प्रेशर हे व्हॅक्यूम क्रिएशन आहे. तुम्ही अनुभवाने हे व्हॅक्यूम होतं डोळ्यावर दाबल्यानंतर आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या आयटोन प्रेशर नॉर्मल करता येतं आणि मायनसचा नंबर आपल्याला नॉर्मलमध्ये आणता येऊ शकतो आणि हे रेग्युलर करा, काही हरकत नाही. दुसरा भाग आहे ज्यांचे प्लसमध्ये नंबर वाढतात. प्लसमध्ये वाढणारे नंबर हे लेन्सशी संबंधित आहेत. जे ट्रॅफिक पोलीस आहेत, जे ट्रॅफिक किंवा सिग्नलला राहणारे पोलीस जे आहेत ना यांच्यामध्ये आम्ही मध्यंतरी काम केलं होतं की ज्यांच्यामध्ये नेहमी धूळ, नेहमी वारा, नेहमी ऊन आणि नेहमी म्हणजे ज्यांना लांबचं बघावं लागतं सारखं. म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल करत असताना फक्त पुढची गाडी बघायला लागत नाही, त्यांना मागचं कंट्रोल करावं लागतं की जेणेकरून पुढचं सिग्नल काय द्यायचं आहे त्यांना कळतं. त्यांच्यावर जे येणारा ताण आहे हा ड्रायनेसमुळे वाढतो
दुसरं धूळ, माती, ऊन याच्यामुळे वाढणारं जे प्रेशर आहे ते प्लस मध्ये हे जे एवढे मोठे ट्रॅफिक मध्ये असणारे पॉईंट वाले आहेत ना त्यांचे प्लस मध्ये नंबर वाटतात आणि ज्यांना कोणाला अभ्यासामध्ये कमकुवत आहेत ना त्यांचे प्लस मध्ये नंबर वाटतात कारण त्याला पुढचा अक्षर बघायचं असतं पुढच्या टेबलवर काय आहे उत्तर पत्रिकेमध्ये तर त्यांच्या प्लस मध्ये नंबर वाटतात ना त्यांना दोन गोष्टी करायच्या त्यांच्यामध्ये ना डोळे बंद करायचे डोळे बंद करून कोणत्याही एका बोटाच्या टिपने त्याला राऊंड फिरवायचं त्याच्यावर जास्त प्रेशर द्यायचं नाहीये मला फक्त राऊंड फिरवायचा की जेणेकरून त्या मसल्स जे आहेत ना त्या मसल्सचं ऍक्टिव्हेशन होईल आणि जे व्यायाम प्रकार सांगितले मी ते दोघांनी करायचे प्लस मायनस दोघांनी जसं टुवर्ड्स राईट टुवर्ड्स लेफ्ट टुवर्ड्स अप टुवर्ड्स डाऊन आणि दुसऱ्या डोळ्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं कसं सांगतो जे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल किंवा घरातही असेल ते म्हणजे त्रिपाळ चूर्ण साधं त्रिपाळ चूर्ण कोणत्याही आयुर्वेदिक काउंटरला मिळेल किंवा घरामध्ये असेल त्रिफळा गुळ त्रिफळा वटी नाही प्रॉपर त्रिफळा चूर्ण अगदीच त्रिफळा चूर्ण नसेल मिळत तर साधा आवळा मला व्हिटॅमिन सी असणारं कोणतेही कंटेंट चालेल पण त्यामध्ये मोसंबी संत्री मुद्दाम ठेवत नाही कारण त्या प्रोसेस केल्या जातात त्या पिकवण्यासाठी काहीतरी वेगळं त्याच्यावर प्रयोग केला जातो पण आवळ्याला काही पिकवत नाही पण जसं आहे तसंच थांबवं तर त्या पद्धतीने त्रिफळा द बेस्ट त्रिफळाला जर तुम्हाला माहित नाही किंवा मिळत नाही तर त्याचा सबस्टिट्यूट आवळा ह्या गोष्टी किती घ्यायची आता त्रिफळा चूर्ण किती घ्यायचंय ज्याला त्रास आहे त्याची चिमूट एक चिमूट फक्त सकाळच्या वेळेमध्ये नुसती कोरडी जरी खाल्ली किंवा पाण्यासोबत जरी घेतली ना तर आपल्याला डोळ्याचा त्रास साधारण 3 महिन्यामध्ये नॉर्मलला करून आणता येतो आणि नॉर्मल म्हणजे काय ते ती व्याख्या तुम्हाला देतो चष्मा काढल्यानंतर जो काही त्रास होतो ना तो आपल्याला होणार नाही दुसरं चष्म्याची डिपेंडन्सी कमी करता येऊ शकते आपल्याला आपण काय करतो प्रत्येक वेळेस चष्मा म्हणजे माझं लहान मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा काम करतो किंवा RTO मध्ये जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येकाला सांगत असतं घरी गेल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी विदाऊट चष्मा राहून करतो कारण ती डिपेंडन्सी आली मला चष्म्याशिवाय मी बघू शकत नाही तर मग नॉर्मल त्याचा चष्मा जर काढायचा असेल तर ते लेन्स ऍडजस्ट करण्याच्या हिशोबाने त्या मसल्सला ऍक्टिव्हेट करायला पाहिजे की त्याच्यावर त्याला नॉर्मली होण्यासाठी ताण दिला गेला पाहिजे की नाही आपण तरी काढतो चष्मा अगदी झोपताना किंवा गोष्ट तर माझं असं म्हणणं आहे त्याला नॉर्मल काम करण्यासाठी थोडा वेळ द्या 1 तासभर विदाऊट चष्मा राहायचं पण विदाऊट चष्मा राहत असताना उगाच मोबाईल बघायचा आहे मोबाईलवर गेम खेळायचे मोबाईलवर किंवा वाचन करायचं असं नको नॉर्मल त्याला रिलॅक्स राहू द्या आणि त्या हिशोबाने त्याला काम करू द्या चष्म्याचे नंबर +5 किंवा -5 जरी असतात तरी तो नॉर्मलला येतो थोडा वेळ लागेल मुलांच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचं सिनियर सिटीजन्समध्ये ज्यांच्यामध्ये नंबर आलेले आहेत आणि नंबर आल्यामुळे डोळ्यांचे वेगवेगळे त्रास कोणते डोळ्यांच्या बाबतीमध्ये ते सांगून देतो चष्मा काढल्यानंतर ना इम्बॅलन्स व्हायला लागतो स्वतःचा बॅलन्स करता येत नाही चष्मा जर वापरल्यानंतर प्रचंड डोकं दुखतं प्रचंड हा शब्द वापरला तिथं म्हणजे आवाजही सहन होत नाही असतं मायग्रेन सारखं डोकं दुखतं तर हे त्रास आपल्याला घालवता येऊ शकतात आणि कमीत कमी 6 तास आपण बिना चष्म्याचे चांगल्या पद्धतीने राहू शकतो ठीक पुढचा प्रश्न डोळा झाला काउ मिल्क और अ फेथफुल पर्सन हु कैन गिव अस अ प्रॉपर मिल्क क्योंकि अब मैं बता नहीं सकता यहाँ पर मिल्क कौन सा आ रहा है किस तरीके से आ रहा है दोनों कोई चलेगा देखो आजकल जो हम मिल्क यूज करें मैं ये नहीं कहूँगा काउ मिल्क तो कम से कम हफ्ता जाएगा कहाँ काउ है और कहाँ मिल्क है और कहाँ काउ का मिल्क है जो प्रोवाइड कर सकता है लेकिन बेटर है व्हाट एवर द मिल्क प्रोडक्ट वी कैन कंज्यूम मिल्क पाउडर भी चलेगा मुझे कोई प्रॉब्लम नहीं लेकिन बफेलो मिल्क या काउ मिल्क दोनों में से कोई भी एक यूज कर चलेगा लेकिन मिल्क शुड बी द बेस्ट ओके हळद तुम्ही सांगितली हळदीमध्ये 2 प्रकार येत आहेत एक आंबे हळद आहे एक साधी हळद आहे साधी हळद सफेद आहे आणि ही आंबे हळद परत तुमच्या कन्फ्युजनला मी आणखी डिक्लेरेशन देतो जी कापल्यानंतर केशरी रंगाची आहे ती म्हणजे हळद ही पोटात घेता येते आंबे हळद जी कापल्यानंतर साधारण क्रिमिश म्हणजे माझ्या शर्टाच्या लाईन सारखी अशी क्रिमिश दिसते किंवा पिवळसर दिसते ती फक्त ज्या ठिकाणी जखम झाली मुका मार लागला त्या ठिकाणी लावायची पोटात घालायची नाही लोणची मिरची खायची नाही ओके ही मुली हळद किंवा क्रूड ऑइल क्रूड मॅटर ऑइल हे तुम्हाला कोणती भाजी मार्केटमध्ये मिळेल बघा किती अज्ञानी आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असून आपल्याला माहिती नाही या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त उत्पन्न घेणारा ठाणे जिल्हा आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न ठाणे जिल्ह्यामध्ये होतं वाड्यामध्ये तुम्ही गेलात त्याची शेती तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने बघायला मिळते नेक्स्ट हो कसे नेक्स्ट माझ्यामध्ये सगळ्या शंका संपलेल्या आहेत आता कोणतीही शंका नाही नहीं डायरेक्टली यूज किया तो चलेगा टेंडेंसी उसका हॉट है उसके लिए उसको अलग से गर्म करने की कोई जरूरत नहीं उसको डायरेक्टली यूज किया एज इट इज रूम टेम्परेचर में यूज किया तो भी चलेगा तो सगळ्यांनी या ठिकाणी फार शांततेने न चुरबुर करता सगळ्यांनी रविवार असून सुद्धा महत्त्वाचा वेळ मला दिला इतर सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकल्या त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल
ते सांगितलं ना तुम्ही काय सायक्लोस्टाईल वगैरे बनवलं का तुमच्या ह्याच्यात चुका होतात मला सायक्लोस्टाईल हवं असेल तर त्याची व्यवस्था करता येईल पण मी काय करणार आहे सायक्लोस्टाईल विच कंटेंट विल बी सायक्लोस्टाईल ॲज अ डिसीज वाईज दिस इज द कॉमन हायलाइट पिक्चर ते बरं पडतं माझं असं म्हणणं आहे की जेव्हा पुढचे सेशन्स होतील डिसीज वाईज त्याचं सायक्लोस्टाईल तुम्हाला मिळेल पण हे कॉमनचं काय आहे हे काय होतं हे थोडं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यामुळे माझं असं म्हणणं आहे ज्यावेळेस प्रॉपर लेक्चर त्या गोष्टीचं आहे ना त्यावेळेस तुम्ही या बसा ते जे काही छापील कागद मी तुम्हाला देणार आहे विथ कुकिंग मटेरियल त्यामध्ये मी तुम्हाला इन्ग्रेडियंट पण सांगणार आहे काय बनवायचं कसं बनवायचं कोणत्या पद्धतीने खायचं आहे हे पण मिळेल तुम्हाला पण ते ॲज अ डिसीज वाईज जाऊया आपण याचं छापील मटेरियल मी नाही देणार कारण काय होणार आहे हे केलं ना बायपास करतो आपण सगळ्या गोष्टी पंचामृतचे 5 प्रकार पंचामृतचे 5 प्रकार पंचामृताचे 5 प्रकार म्हणजे 5 पदार्थ 5 पदार्थ कोणते दादांची परीक्षा तुझ्या तोंडून त्याला ऐकायचं मधुरवाणी माझी चला एक सांगा काय दूध दही तूप आणि खडीसाखर झाले 5 आणि पाणी नाही टाकायचं ऑलरेडी गव्हाने घालून दिले आपल्याला त्याने दूध दिलेलं आहे त्याने पाणी घालून दिलेलं आहे त्यामुळे पाणी नको ओके तर सगळ्यांनी फार छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला पीटीआयचे परत मी एकदा धन्यवाद देतो कुमार साहेबांना स्पेशल थँक्स म्हणतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आपले जे गेस्ट आलेले आहेत जॉईंट कमिशनर लक्ष्मीनारायण सर त्यांना एकदा मला आभार मानतो या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अवलंबवा माझं म्हणणं आहे की औषधांपासून परावलंबी व्हायला पाहिजे औषधांची डिपेंडन्सी आपल्या विषयावर यायला नको नो डाऊट आपल्या